काही काही लोकांना वाटतं की आपण ताडोबाला जायला पाहिजे, वाघ बघायला पाहिजे, पण रात्री एसी मध्ये राहायचंय, सकाळी स्विमिंग पूल मध्ये पोहायचंय, संध्याकाळी बार मध्ये दारू प्यायची आणि उरलेल्या वेळामध्ये वाघ बघायचंय. आज आपल्याकडे किती तुम्ही म्हटलं तरी इको टुरिझम हे बोलण्यापुरतं आहे. अतिशय इल्युझिव्ह, अतिशय कनिंग, अतिशय लक्ष ठेवून राहणारा आणि सगळ्यात चपळ जर कोणी प्राणी असेल तो बिबळ्या आहे. लोकांना कसं वाटतं की वाईल्ड लाईफ म्हणजे टायगर, आणि जोपर्यंत वाघ दिसत नाही तोपर्यंत वाईल्ड लाईफ आपण बघितलं नाही. समजूत आहे लोकांनी. प्लास्टिक वापरलं, फेकलं, तुम्ही तुरुंगात टाकणार का? काही गरज नाही तुरुंगात टाकायची. त्याच्याकडनं एखादं सोशल वर्क करून घेता येईल. आत्ताच्या क्षणाला पोचिंगचा प्रश्न हा खूप मोठा. वाईल्ड लाईफ अलीकडे स्मगलिंग खूप मोठं आहे. आजकाल लोकांना परदेशी वस्तू जवळ मागायला आवडतात. आपण त्यांची जागा हिसकावलेली आहे. वेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, जंगल दिवसेंदिवस तुटत आहे, मायनिंग आहे, म्हणजे वन्य प्राण्यांची जागा त्यांना आपल्याला परत द्यायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये प्राणी जर त्याचं लक्ष नाही तर अत्यंत अपवादात्मक परिस्थिती असल्याशिवाय तो माझ्यावर हल्ला करणार नाही. ह्या गोष्टी जर केल्या तर हा प्रॉब्लेम कमी होऊ शकेल. बंद तर कधीच होऊ शकणार नाही. साऊथ आफ्रिकेला जाऊन येतात, केनियाला जातात, टांझानियाला जातात, तिथला लँडस्केप सगळा वेगळा आहे, तिथे सगळ्या 5 स्टार फॅसिलिटीज आहेत. ते पाहिजे की आपल्याला वाटतं इको टुरिझम म्हणजे फक्त श्रीमंती आहे का? भाविकांना थोडाफार फायदा होईल, त्यांचं पोट भरेल आणि त्यांना कुटुंबासाठी काहीतरी उत्पन्न मिळेल. त्या गोष्टी जितकं होत जातील ते खरं इको टुरिझम. नमस्कार मंडळी. तर आपण आज गप्पा मारल्या एका रिटायर्ड IFS ऑफिसरशी, म्हणजे श्री सुनील लिमये सरांशी. ते महाराष्ट्राचे माजी PCCF म्हणजेच प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट राहिलेले आहेत आणि त्यांच्या गाठीशी एक मोठं अनुभवाचं गाठोडं आहे. तेच त्यांनी आपल्याबरोबर आज शेअर केलं आहे. फॉरेस्टमधले वेगवेगळे अनुभव, त्यानंतर कॉन्झर्वेशन, वाईल्ड लाईफ अवेअरनेस आणि अशा विविध विषयांवर आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे प्रश्नांची सोलकडी या तुमच्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात. आज आपल्यासोबत आहेत सुनील लिमये सर. नमस्कार सुनील सर. नमस्कार. स्वागत आहे आपलं. सुनील लिमये सर हे रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राच्या प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट वाईल्ड लाईफ या पदावरून रिटायरमेंट घेतलेली आहे. सर स्वागत आहे सर्वप्रथम आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद वेळ दिला. सर, महाराष्ट्रातल्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन स्पेसमध्ये आपण विचार करत असताना टायगर कॉन्झर्वेशनच्या पलीकडे कधी विचार करणार? त्यात 2 गोष्टी येतात. सरकारचं जर बघितलं तर आपलं सरकारनं टायगर कॉन्झर्वेशन पेक्षा वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन करण्यावर जास्त भर दिलेला आहे. पण लोकांना एक असं वाटतं की वाईल्ड लाईफ म्हणजे टायगर, आणि जोपर्यंत वाघ दिसत नाही तोपर्यंत वाईल्ड लाईफ आपण बघितलं नाही. समजूत आहे लोकांची, आणि ती काढायला आपल्याला बराचसा वेळ लागणार आहे. त्यासाठी आम्ही जे म्हणतो ना की इको टुरिझम, लोकांच्या मध्ये अवेअरनेस वाढवणं हे फार गरजेचं आहे. कारण मी बऱ्याचदा पाहिलं की ताडोबा पेंचमध्ये जेव्हा लोक येतात, दिवसभर छान जंगलामध्ये हिंडतात, पण संध्याकाळी त्यांच्या चेहऱ्यावरनं कळतं की हे खुश आहेत का नाही. चेहरा दुःखी असेल तर सगळं जंगल बघितलेलं असतं पण वाघ दिसलेला नसतो, आणि चेहरा जर हसरा असेल तर फक्त वाघच बघून येतात पण खुश असतात. याच्या पलीकडे जाणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की वाईल्ड लाईफ म्हणजे काय, जंगल वाचणं म्हणजे काय, हे जर एखाद्या माणसाला कळलं तर त्याला कळतं की जंगलातली प्रत्येक गोष्ट त्याला एक वेगळा आनंद देते. आणि वाघ दिसला तर नक्कीच बोनस आहे, का प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की जंगलामध्ये नैसर्गिक अवस्थेमध्ये त्याच्या साम्राज्यात वाघ बघणं इट्स इटसेल्फ अ डिफरन्स एक्सपिरियन्स. त्यामुळे लोकांना हळूहळू आम्ही समजवतोय. त्यासाठी आम्ही सगळ्यात एक मोठा प्रयत्न करतोय म्हणून की प्रत्येक ठिकाणी ज्या आमच्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत, नॅशनल पार्क आहेत, त्यांना जोडणारे जे भ्रमण मार्ग आहेत, कॉरिडॉर्स, ते सध्या आपण आता घोषित करतोय कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून. आणि महाराष्ट्र असं एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये 25पेक्षा जास्त आज आपल्याला कॉन्झर्वेशन रिझर्व्स आहेत. फक्त लोकांची मेंटॅलिटी हळूहळू बदलणं, टुरिस्ट गाईड्स मार्फत त्यांना सांगणं, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनने समजवून देणं, हे जर लोकांना कळलं तर त्याच्या लक्षात येईल की टायगर कॉन्झर्वेशन जेवढं महत्त्वाचं आहे त्याच्यापेक्षा जास्त ओव्हरऑल महत्त्वाचं जे आहे ते वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन आहे, ज्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. सर, मानव वन्यजीव संघर्षाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलं आहे म्हणून तो मानव वन्यजीव संघर्ष होतोय असं आपल्याला लक्षात येतं. पण त्या पलीकडे जाऊन अजून काय कारणं आहेत या ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट्सची? सगळ्यातलं महत्त्वाचं कारण जसं तू आत्ता बोला तसंच आहे की त्यांचा अधिवास आपण काढून घेतलेला आहे.
मी 35 वर्ष म्हणजे जंगलामध्ये म्हणजे वनविभागाची नोकरी केली. त्याच्या आधी 10 वर्ष मी ती जंगलात हिंडत आलेलो आहे. मी सगळीकडे बघितलं की निव्वळ याचं सगळ्याचं कारण एक आहे, म्हणजे स्पेस. आपण त्यांची जागा काढून घेतलेली आहे. त्यांना ती जागा आता परत पाहिजे आहे. आता त्यांना का परत पाहिजे जागा? त्यासाठी आपलं सुद्धा एक क्रेडिट असं आहे की आपण जे वाईल्ड लाईफ कॉर्पोरेशनने प्रयत्न केलेले आहेत, त्यामुळे प्राण्यांची संख्या पण वाढतीये आणि ते सगळे म्हणतात आमची जागा आम्हाला परत द्या. आता यांची जागा परत देणं जर आपल्याला शक्य नसेल तर त्यांच्याबरोबर राहणं आपल्याला शिकायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो को एक्झिस्टन्स. आणि को एक्झिस्टन्स करायचं शिकवणार कोणाला? मी वन्यप्राण्यांना काही शिकवू शकत नाही, आपण माणसांना शिकवू शकतो. तर आपण एवढं जरी पाळलं, सगळ्यात आधी काय लक्षात घ्यायला पाहिजे की आपण त्यांची जागा हिसकावलेली आहे. वेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहेत, शेतीसाठी झालेली अतिक्रमणं आहेत, शेतीसाठी आपण जंगलात गेलेलो आहे, जंगल दिवसेंदिवस तुटतं आहे, मायनिंग आहे. मग ही वन्यप्राण्यांची जागा त्यांना आपल्याला परत द्यायला पाहिजे. जर त्यांना ती जागा परत द्यायला जमत नसेल तर त्यांच्याबरोबर कसं राहायचं ते आपण शिकायला पाहिजे. ह्या गोष्टी जर केल्या तर हा प्रॉब्लेम कमी होऊ शकेल. बंदच हा कधीच होऊ शकणार नाही. आणि आता आपल्याला हेच बघायचे की ना त्यांचा जीव झाला पाहिजे ना मनुष्याचा जीव झाला पाहिजे. ह्यातला जर आपल्याला बॅलन्स सांभाळता आला तर हा प्रॉब्लेम नक्कीच कम्प्लीट. या सगळ्यामध्ये तिथल्या लोकल कम्युनिटीजचा म्हणजे स्थानिक लोकांचा खूप मोठा वाटा असतो, सहभाग असतो. त्यांना अवेअर करणं किंवा त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे कॉन्झर्वेशन एफर्ट्समध्ये आपण पाहतो की आता वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आता जिथे आपण चिते आणलेत तिथे चिता मित्र केलेत किंवा गोंदियासारख्या ठिकाणी सारस मित्र आहेत. अशा वेगवेगळ्या स्पीसी स्पेसिफिक कॉन्झर्वेशन आणि ओव्हरऑल वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनचा विचार करत असताना लोकल कम्युनिटीजचं पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? लोकल कम्युनिटी जर बरोबर असतील तरच हे आपलं संवर्धन होणार आहे. आता याच्या बाबतीत काहीच दुमत नाहीये. मग लोकांचं आपल्याला जे सहकार्य लागतं त्यासाठी टुरिझम आहे. इकोटुरिझम हा सगळ्यात मोठा आस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये. आणि त्या लोकांना हे समजावून सांगणं गरजेचं आहे की हे वाईल्ड लाईफ वाचवल्यामुळं, हे कॉन्झर्वेशन केल्यामुळं तुम्हाला रोजगार किती मिळतो आहे. रोजगाराचे फायदे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांना माहिती असेल सोपं उदाहरण बघू, ताडोबा. ताडोबामध्ये स्कोर एरिया, बाहेर मोहर्ली आहे, बफर एरिया आहे, खूप गावं आहेत. बफर एरियात खूप ठिकाणी आपण टुरिझम सुरू केलेलं आहे. एक स्कूल ऑफ थॉट असा आहे की त्यामध्ये कशाला एवढं तुम्हाला टुरिझम पाहिजे, का तुम्हाला जंगलात जाणं गरजेचं आहे सारखं, का वन्यप्राणी तुम्ही आरामशीर राहू देत नाही. दुसरं असं आहे की आपण वन्यप्राण्यांसाठी एक जागा निश्चित केलेली असते कोर. ते आता वन्यप्राण्यांची निश्चित म्हणजे आपण ठरवते, वन्यप्राण्यांनी ठरवलेलं नाहीये. पण त्या जागेमध्ये जर मनुष्य वस्ती नसेल तर वन्यप्राण्यांचं साधारणपणे कळतं की आपल्यासाठी सेफ जागा आहे. आणि बाहेर जी बफर ज्याला म्हणतो की जिथं वन्यप्राणी येणारच, जिथं शेती आहे, लोक आहेत. मग वन्यप्राणी जर शेतीकडे यायला लागले, शेतीचं नुकसान करायला लागले तर त्याला कधी कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. ती राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी आपण वेगवेगळे आदेश काढलेले आहेत. तर ते कॉम्पेन्सेशन त्यांना एक तर वेळेत देणं. म्हणजे शेतीचं समजा नुकसान झालं पण तेवढे त्याला पैसे मिळाले. आता पूर्णपणे पैसे कधीच मिळत नाही, पण कॉम्पेन्सेट जर आपण केलं तर ते लोकांना फायदा होतो. लोकांना कळतं बा हे वन्यजीवांच्यामुळे आपलं नुकसान होतंय पण त्याची भरपाई मिळते. मग याच्या पुढं जाऊन काय तर त्या लोकांचं लाईव्हलीहूड. आज टुरिस्ट गाईड म्हणून लोक काम करतात, जिप्सी चालवून सफारीसाठी काम करतात. जेव्हा खूप टुरिस्ट एखाद्या ठिकाणी येतात त्या हॉटेलचा व्यवसाय चालतो, होमस्टे चालतो, त्याच्यावर आधी बरेचसे उद्योग असतात, किराणांची दुकानं असतात, अशा बऱ्याच गोष्टी चालतात. त्यामुळे हे सगळे सेकंडरी लाईव्हलीहूड आणि त्यांना मिळणारा जॉब हे जर लोकांना वेळेत मिळत गेलं तर मग लोक वाईल्ड लाईफला ॲक्सेप्ट करतात. त्यांना कळतं हे आपल्यासाठी आहे. पण समजा धरून चल की नुसतंच आपण वाईल्ड लाईफ वाढवायचं म्हटलं, सँच्युरी वाढवायच्या म्हटल्या, लोकांना ॲक्सेस नसेल, त्यांना त्यांचं लाईव्हलीहूड मिळत नसेल तर लोक त्याच्या विरोधात जाणारच जाणार. त्यामुळे सरकारचं आणि सगळ्या वाईल्ड लाईफच लोकांचे महत्त्वाचं काम आहे की वन्यप्राणी आपल्याला का महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यापासून आपल्याला कसा रोजगार मिळतो हे समजावून सांगणं फार गरजेचं आहे. सर, इको टुरिझमबद्दल आपण बोलतोय. इको टुरिझम सस्टेनेबल आहे असा एक सूर आहे असं बऱ्याच ठिकाणी पाहिलं जातं. आपण त्याचे मॉडेल्स पण पाहिलेले आहेत. पण इको टुरिझमचा विचार करत असताना कन्झर्वेशन आणि कमर्शियलायझेशन यामधली ती एक थिन लाईन आहे, ती क्रॉस नाही केली पाहिजे. पण ती कशी आपण नाही, अगदी खरी गोष्ट आहे. इको टुरिझम म्हणजे काय हे आधी समजावून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. इको टुरिझम म्हणजे एक साधे आहे की आपल्याला इकॉलॉजी पण सांभाळली गेली पाहिजे. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे टुरिझम करत असताना. आणि त्याबरोबर जे लोक तिथं राहतात, मूळ राहणारे लोक आहेत, त्यांना सस्टेनेबल लाईव्हलीहूड मिळाला पाहिजे. आता हे कसं सांभाळायचं हा एक खरंच मोठा प्रश्न आहे.
आपण परत पिक्चरमध्ये बघतो लोक साऊथ आफ्रिकेला जाऊन येतात, केनियाला जातात, टांझानियाला जातात, तिथला लँडस्केप सगळा वेगळा आहे, तिथं सगळ्या 5 स्टार फॅसिलिटीज आहेत. ते पाहिलं की आपल्याला वाटतं अरे इको टुरिझम म्हणजे फक्त श्रीमंती आहे का, मोठमोठी रिसॉर्ट्स आहेत का. काही काही लोकांना वाटतं की आपण ताडोबाला जायला पाहिजे, वाघ बघायला पाहिजे, पण रात्री AC मध्ये राहायचे, सकाळी स्विमिंग पूलमध्ये पोहायचे, संध्याकाळी बारमध्ये दारू प्यायची आणि उरलेल्या वेळामध्ये वाघ बघायचं. ह्याला जर इको टुरिझम म्हटलं तर ते इको टुरिझम नक्कीच नाही आहे, ते होतं हाय एंड टुरिझम. ते कुठेही चालू शकतं. पण इको टुरिझम म्हणजे काय की जिथं तुम्ही राहाल जंगलाच्या आसपासच राहाल, जंगलामध्ये नाही राहणार, लोकांच्या बरोबरीनं राहाल, एखाद्या कम्युनिटी बरोबर राहाल, तुम्हाला चांगलं व्हायला एखादी जागा मिळेल, स्वच्छ असेल. मेनली बाहेरच्या टुरिस्टना काय पाहिजे असतं, राहण्यासाठी स्वच्छ जागा, स्वच्छ असलेल्या वॉशरूम्स एवढ्या जरी मिळालं, चांगलं प्यायचं पाणी मिळालं आणि घरगुती जेवण. कारण का बघ कुठेही गेलो तरी तिथल्या लोकांचं जे खाणं असतं, स्थानिक लोकांचं, ते जो तुम्हाला खायला मिळालं एक तो वेगळा आनंद होतो. ह्या गोष्टी कमी पैशामध्ये, आता कमी पैसे म्हणजे किती ह्याला सुद्धा एक लाईट करणं फार गरजेचं आहे. पण एवढ्या पैशामध्ये की ज्या पैशामध्ये स्थानिकांना थोडाफार फायदा होईल, त्यांचं पोट भरेल आणि त्यांना कुटुंबासाठी काहीतरी उत्पन्न मिळेल. या गोष्टी जिथं होत जातील ते खरं इको टुरिझम मिळेल. आणि आज आपल्याकडे किती तुम्ही म्हटलं तरी इको टुरिझम हे बोलण्यापुरतं आहे. खूपदा असं होतं कमर्शियल टुरिझम झालेलं असतं. तुम्ही जर मोठमोठ्या ॲडव्हर्टाईज बघितल्या आणि तिथं वाघ भरपूर दिसतात, ते ताडोबाचं आज टुरिझम तुम्ही बघितलं तर मोर इट्स अ कमर्शियलाइज टुरिझम. त्याला काय करणार, पण ते थांबवणं पण अवघड आहे. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की आमच्याकडे खूप पैसे आहे, आम्ही ते वापरतो, जंगलासाठी देतो, ती पण त्याची एक बाजू आहे. पण होमस्टे जर आपण वाढवले, लोकांना तर जास्त फायदा जर होत गेला. आजकाल बघा बऱ्याचदा लोकांचं बोलताना म्हणतात की आज वाघ बघणं हा फक्त श्रीमंतांचा खेळ राहिलेला आहे. काही एक सफारी करायची, त्या सफारीचं भाडं, राहायचं भाडं, तर मानसिक खर्च खूप वाढतो. तुम्हाला म्हणजे एका सफारीला 10,000 रुपये तरी लागतात, धरून चाला. मग सामान्य माणूस हे बघू शकेल का, नाही. मग त्याला कमी पैशामध्ये टुरिझम करता यायला पाहिजे, त्याला सुद्धा वाघ बघता यायला पाहिजे, त्याचवेळी स्थानिकांना रोजगार दिला गेला पाहिजे. हे ज्यावेळेस होईल तर मग ते खरं मात्र इको टुरिझम की जे 2 तत्व पाळतं, इकॉलॉजी सांभाळतं आणि लोकांना सस्टेनेबल लाईव्हलीहूड देतं. त्याचा अर्थ असा नाही की एखादा बार उघडा, दारू विका, भरपूर पैशावर दिल नाही. सस्टेनेबल टुरिझमचा अर्थ आहे की इकॉलॉजीवर कुठलाही विपरीत परिणाम न होता जे टुरिझम करता येईल, आणि ते आपल्याला सगळ्यांना वाढवायला पाहिजे. त्यात अजून एक गोष्ट राहते सर, प्लास्टिक पोल्युशन. प्लास्टिक पोल्युशनचा विचार करताना आता बऱ्याच ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स आले आहेत. आपल्याला टायगर रिझर्व्स, वाईल्ड लाईफ सँच्युरीजमध्ये प्लास्टिक प्रोडक्ट्स कुठलेही घेऊन जाता येत नाहीत आणि ते नाहीच घेऊन गेले पाहिजेत. त्यानंतर तरीही काही लोक घेऊन जातात आणि त्यांना तो एक अवेअरनेस नसतो. त्याबद्दलचा अवेअरनेस पण तेवढाच महत्त्वाचा आहे. ही अगदी खरी गोष्ट आहे ना. शासनाने किती प्रयत्न केले. आता ताडोबाचं उदाहरण मी नेहमी सगळ्यांना देतो. तुम्ही ताडोबाला जेव्हा सफारीला जाल त्या गेटवर तुमच्या प्लास्टिकच्या बाटल्या काढून घेतल्या जातात. तुम्हाला एक काचेची बाटली दिली जाते, त्याच्यावर टायगरचा मार सुद्धा आहे आणि त्याचे तुम्हाला सांगतात ही बाटली घेऊन जा, यातलं पाणी प्या, परत जेव्हा बाटली द्याल तेव्हा बाटलीचे तुम्हाला आम्ही पैसे परत देऊ, पाण्याचे फक्त पैसे घेऊ आणि तुम्ही तुमची प्लास्टिक बाटली घेऊन जा. हे दरवेळेस एन्फोर्स करायला लागते. मला वाटतं हे जर आपल्याला एन्फोर्स नाही करायचा असा दिवस उजाडला तर तो सोन्याचा दिवस असेल. प्रत्येकाला कळतं की प्लास्टिक बाटली नाही नेता कामा, तुम्ही एक थर्मास घेऊन जाऊ शकता. आजकाल इतर बॉटल्स येतात मेटलच्या, ते घेऊन जायला पाहिजे. पण काय होतं की कष्ट नको असतात कोणाला. प्लास्टिक इझी टू ऑपरेट, घेतलं, उचललं, लक्ष नाही, गुण टाकून दिलं. आज ताडोबामध्ये जरी आपण प्लास्टिक नसलं तरी ताडोबाला जातानाचे जे रस्ते आहेत, तुम्ही नागपूरकडनं कोलाराला जा किंवा चंद्रपूरकडनं मोहोळलीला जा, तुम्हाला रस्त्यात प्लास्टिक दिसतं. तर हा अवेअरनेस. आणि दुसरं म्हणजे ज्या शासकीय यंत्रणा कायदा राबवतात, असं पर्यावरण विभाग आहे, वन विभाग आहे, जाईल तिथं आपल्याला पोलीस लागतात, रेव्हेन्यू, या सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे. तुम्ही बघा सरकारी कार्यालयामध्ये जा, तिथं जर तुम्हाला बिस्लरीच्या बाटल्या दिसत असतील तर ही लोक काय कुठं इम्प्लिमेंट करणार ना. त्या आपल्या ऑफिसेसमधनं सरकारी अधिकाऱ्यांनी जरी सुरू केलं की आपल्याकडे मेटलच्या बॉटल्स असतील, ग्लास बॉटल्स असतील, आपण स्वतः हे पिणार नाही. मी काही लोक बघितलेले आहेत की त्यांच्यासमोर तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीला पाणी दिलं, ती लोक पित नाहीत, म्हणतात आम्ही नाही पिणार पाणी, पण आम्हाला हे पाणी नको. हे सगळ्या लोकांना कळणं गरजेचं आहे की हा अवेअरनेस जो आपण करतो ना, याची सुरुवात शाळेतनं व्हायला पाहिजे. 4थी, 5वी, 6वी, 7वी ही मुलं अशी आहेत ना की ही मोल्डिंग स्टेजमध्ये असतात, त्यांना लवकर कळतं. ते आईबापांना पण सांगतात. मी तर नेहमी सांगतो, एकदा मुलगा 10वीला गेला, अभ्यासाचा लोड वाढला की शिंग फुटतात, मग फारसं मुलं लक्ष देते. पण अवेअरनेस हा शाळेतनं व्हायला पाहिजे, घरातनं व्हायला पाहिजे, पालकांना माहिती पाहिजे, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना माहिती पाहिजे. आणि मग आपल्या माध्यमातून लोकांमध्ये जर पोचलं
तर प्लास्टिक कमी मिळेल. काय प्लास्टिकचा बघा आपल्याला एक तर रिफ्यूज, ॲट द मोस्ट रियूज किंवा रिसायकल, आणि नवीन एक गोष्ट आहे अपसायकल. अशा पण काही गोष्टी असतात ना की जे अपसायकल करून प्लास्टिक वापरता येतं आपल्याला. हे जेवढं जास्त वाढेल, आणि आता आमचा पण एक प्रयत्न चालू आहे की जेवढ्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज, नॅशनल पार्क आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी एक चांगलं युनिट आपल्याकडे असायला पाहिजे की जे प्लास्टिक रिसायकल करेल. ताडवाचं उदाहरण मला द्यायला आवडेल. एक कारखानाची ऑर्गनायझेशन जी आहे, त्यांनी ताडवामध्ये खूप छान युनिट सुरू केलेलं आहे. तिथलं सगळं प्लास्टिक तिथलं कलेक्ट केलं जातं, ते तिथं आणतात, ते धुतलं जातं. जसं सूत कापतात तसं त्याच्यापासून प्लास्टिक वेगळं केलं जातं आणि त्याच्या वस्तू बनवतात. तो दॅट इज कॉल्ड अपसायकल, आणि त्याची व्हॅल्यू पण जास्त असते. लोकांना रोजगार मिळतो. हे जर प्रत्येक ठिकाणी केलं गेलं तर आपल्याला खूप छान गोष्टी करता येईल आणि प्लास्टिक कमी आहे. पण प्लास्टिक म्हणजे आपण जे नेहमी वापरा आणि थ्रो करा, म्हणजे यूज अँड थ्रोला जे प्लास्टिक आहे ना, त्याने खूप त्रास सगळ्यांना होतोय. क्लायमेटला होतो आहे, पृथ्वीला होतो आहे, वाईल्ड लाईफला होतो आहे. खूपदा असं झालेलं आहे की मेलेल्या प्राण्यांचा मी जेव्हा विच्छेदन करतो तर त्याच्या गटमध्ये प्लास्टिक मिळतं. तर हे आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि अवेअरनेस आणि कायद्याची अंमलबजावणी. मी तर म्हणेन एखादा प्लास्टिक घेऊन जंगलामध्ये, रस्त्यामध्ये फेकताना आढळला तर त्याला सख्तच्या सख्त शिक्षा. नुसतं पैसे कॉम्पेन्सेशनचा फायदा होत नाही ना, त्याला कुठंतरी अशी शिक्षा व्हायला पाहिजे. मग काही जण मला विचारतात, साहेब प्लास्टिक वापरलं, फेकलं तर तुम्ही तुरुंगात टाकणार का? काही गरज नाही ना तुरुंगात टाकायची. त्याच्याकडनं एखादं सोशल वर्क करून घेता येईल. मी रस्त्यात प्लास्टिक टाकलं, मला पकडा, घेऊन जा, जंगलामध्ये ठेवा 10 दिवस आणि जंगलातली साफसफाई करायला हवा. असं जर आपण केलं तरच हे आपल्याला शक्य आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त चांगली गोष्ट म्हणजे अवेअरनेस. आपल्या लोकांना असं आहे की थोडंसं रागावून सांगायला लागतं, कधी प्रेमानं सांगायला लागतं. पण अवेअरनेस जर केला तर उलट मला खात्री आहे की हा प्लास्टिकचा जो विनाश आहे तो हळूहळू कमी होईल. सर, अवेअरनेसबद्दल बोलतोय. अवेअरनेसच्या पलीकडे पोचिंगवर काय उत्तर आहे? कोचिंगला एकच आहे की स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ. तो जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत लोकांना दिसत नाही की अशा घटना घडल्यानंतर कायदा एवढा कडक आहे की तुम्हाला शिक्षाही होणारच. बघा, बरेच लोक विचारतात इतक्या आपल्याकडे वस्तू मिळतात, तुम्ही परदेशात जा. की आपल्याकडे बघा काही लोकांना अजूनही सवय आहे जुनं सांगून एखादं वाघाचं नख गळ्यामध्ये घालणं. त्यात काय पुरुषार्थ आहे मला माहीत नाही. अस्वलाचा केस, हत्तीचा केस घरात लोकांना माहीत नसतं ना. तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. इथं सुद्धा महत्त्वाचा अवेअरनेस आहे. पण तेवढं स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन जे ते कायद्याचं आहे. तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल, केरळमध्ये नुकतीच एक फार मोठी गोष्ट घडली. कधी काळी तिथल्या एका मोठ्या ॲक्टरकडं हस्तिदंत मिळालं होतं. त्याच्यावर कारवाई तर झालीच नाही, पण केरळ गव्हर्नमेंटनं एक वेगळं होण्याची सर्टिफिकेट त्याला दिलं. शेवटी काही लोकांना पोटात झालं ना, हायकोर्टानं सांगितलं की अशा प्रकारे तुम्ही काही लोकांसाठी कायद्यातनं पळवाट काढू शकत नाही. तुम्ही करा, मदत करा, लोकांना समजावून सांगा. जर त्याची खरी चूक नसेल माणसाची तर त्याला सुधारण्याचा मोका द्या. पण जाणीवपूर्वक ज्यानं हे अशा केलेले आहेत, गुन्हे केलेले, त्यांना ही अत्यंत कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये इतक्या कडक शिक्षा आहेत की ज्या इम्प्लिमेंट जर व्यवस्थित होत गेल्या तर मला वाटत नाही की पोचिंगचा जो काही सगळा मोठा प्रश्न आहे तो खूप मोठा होईल. पण आत्ताच्या क्षणाला पोचिंगचा प्रश्न हा खूप मोठा आहे. वाळ्या पाठीकडे स्मगलिंग खूप मोठं आहे. आजकाल लोकांना परदेशी वस्तू जवळ बागायला आवडतात. एक आपल्याकडे व्हाईट रंगाचा बॉल पायथान येतो, ते तुम्ही घरी ठेवता काही लोक. काय त्याचा उपयोग आहे? काय करणार? जेव्हा ज्या गोष्टी मोठ्या होतात तर तुम्ही कुठं सोडू शकत नाही त्याला. सगळ्या लोकांना त्रास होतात, प्रसंगी माणसाचा जीव जातो. त्यामुळे अवेअरनेस आणि स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ त्या सगळ्या एजन्सीने करायचे, निव्वळ फॉरेस्ट डिपार्टमेंटने. हे जर आपण केलं तर नक्की यात फरक पडेल. म्हणजे सर, पोचिंग मध्ये दोन बाजू आहेत. एक आहे की लोक एंटरटेनमेंटसाठी, म्हणजे जंगलात गेले, प्राणी मारला, मग त्याचं काहीतरी केलं. येस. त्यानंतर दुसरी बाजू आहे की इट इज नॉट एक्झॅक्टली पोचिंग, बट त्यांच्या सहजीवन जेव्हा आपण म्हणतो, जसं आता ऑटर्स बरोबर सहजीवन असतं, ते फिशरमॅन कम्युनिटीसोबत छान इंटरॅक्ट करतात. तसंच सारस क्रेन जर पाहिलं तर ते शेतकऱ्यांसोबत चांगलं इंटरॅक्शन त्याचं असतं. शेतकरी खूप कॉन्झर्वेशन एफर्ट्समध्ये मदत करतात. पण जेव्हा एखादा वन्य प्राणी, म्हणजे कोकणात एस्पेशली वानरं किंवा हत्ती, जेव्हा आपल्या प्रॉपर्टीवरती कुठेतरी आच येते, तेव्हा मग माणूस रागाने रिॲक्ट करतो. नाही, ह्याला एकच उपाय आहे ना. मी जसं मगाशी बोलताना म्हटलं होतं की लोकांना जेव्हा कळतं की ह्या वन्य प्राण्यांच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो आहे,
याचा आपल्याला काहीच फायदा नाही. त्यामुळे लोक आपलं कल्चर वगैरे सगळं विसरून जातात. हे आम्हाला वन्यप्राणी नको. जसं आज कोकणामध्ये हत्ती आहेत, आज चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये हत्ती आलेले आहेत. मला चांगलं लक्षात आहे, मी जेव्हा PCC वाईल्ड लाईफ होतो तेव्हा त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांशी जेव्हा मी बोललो, की स्वतः ते खूप वन्यजीव प्रेमी होते. त्यांनी हेच सांगितलं की आपल्याकडे जे वाईल्ड लाईफ आहे, वन्यजीव आहे, त्यांना हाकलून देण्यात काही अर्थ नाही आहे. सगळे हुशार प्राणी आहेत. आपण एकच काळजी घेऊ की ह्यापासून लोकांना जर उपद्रव झाला तर तो कसा कमी करता येईल. त्यांच्या शेतीचं, त्यांच्या घराचं जर नुकसान झालं ते ताबडतोब कसं आपल्याला भरून देता येईल. आणि कुठल्याही पैशामध्ये मानव वन्यजीव संघर्षामध्ये मनुष्याचा जीव जाणार नाही याची आपण काळजी घेऊ. आणि हेच जर आपण बघितलं प्रत्येक संघर्षामध्ये, कोकणामध्ये सुद्धा लोकांचं जेव्हा नुकसान होतं त्या एक आहे की त्या माकडांना पकडणं दुसरीकडे सोडलं, पण तेवढं सोपं नाही. मग इमिडिएटली त्यांना कॉम्पेन्सेशन देणं. कॉम्पेन्सेशन देताना आपण असं नाही म्हणू शकत मागच्या वर्षीच आम्ही कॉम्पेन्सेशन दिले नाही. तुम्हाला दरवर्षी ते दर बदलायला राहणार. कारण का माकडं दुसरी झाडं तोडतात, नारळ काढत नाहीत, तर झाडांचं नुकसान करतात. मध्यंतरी जेव्हा मी याला गेलो होतो कोकणामध्ये, तर मला शेतकऱ्यांनी सांगितलं, सर आधी हत्ती यायचे, ते फणस खायचे, पण आता जाता आता फणस कोणते फणसाचं झाडच तोडून जातात. आता हे हत्तींना कुणी शिकवलं असेल? मला आता वाटतं माणसांकडेच त्यांनी बघितलं असेल की एखादी वस्तू घ्या आणि परत त्रास द्या. हे जेव्हा होतं मग प्रॉब्लेम होतो. तिथे आणखी एक झाड आहे, त्याचं नाव आहे भारली माड. त्या माडाचा ते गाभा खातात सोंडेनं काढून. मग ते गाभा खाल्ला, सगळ्या झाडाचं नुकसान केलं, तर आपल्याला कॉम्पेन्सेशन वाढवायला पाहिजे. काही लोकांना वाटतं आपण खूप जास्त कॉम्पेन्सेशन देतोय का? महाराष्ट्र एक असं राज्य आहे की सगळ्यात जास्त कॉम्पेन्सेशन आपण देतो, पण देणं गरजेचं आहे. आपल्याला जर वन्यजीव वाचवायचे असतील तर स्थानिक लोकांना मदत होईल असंच आपलं नेहमी गोष्टी पाहिजेत. तर मी स्थानिक आहे, माझ्या शेतीला नुकसान आहे, माझ्या प्राण्यांना नुकसान आहे. तुम्ही जर नुकसान भरपाई जर मला दिली तर मला वन्यप्राण्यांविषयी वाईट वाटणार नाही. त्यामुळे वेळेत नुकसान भरपाई देणे, दरवर्षी त्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करणे, लोकांच्या तक्रारींनी समजावून घेणे. बघा, दोन गोष्टी असतात. कुणी ती तक्रार केली आणि मी हो काहीतरी करतो म्हणालो, तर प्रतिसाद होत नाही. आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे. प्रतिक्रिया म्हणजे काय? हो मी करतो काहीतरी. प्रतिसाद म्हणजे असं की तुझा मी प्रॉब्लेम समजावून घेणं, त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जाणं आणि ह्या प्रॉब्लेमपासून तुला त्रास होऊ नये म्हणून तुला मी मदत करणं. आणि महाराष्ट्र सरकार हे करतं आहे. काही काही लोक म्हणतात साहेब की एखाद्या माणसाचा जीव गेला त्याला आपण 25 लाख रुपये देतो. 25 लाख ही काय आयुष्याची किंमत नाही आहे, पण त्या प्राण्यामुळे झालेलं नुकसान भरपाई म्हणून आपण थोडासा प्रयत्न करतो. त्यामुळे दोन गोष्टी नेहमीच आता आपल्याला पाहायला लागतील. एक, वन्यजीव आपल्याला वाचवायचा आहे, 100% वाचवायचा आहे. त्यावेळी स्थानिक लोकांचं नुकसान होता कामा नये, नाही होता कामा. मग काय करणार? तर अवेअरनेस, प्रोटेक्शन ॲक्टचं आपली अंमलबजावणी आणि लोकांना तातडीने त्वरित नुकसान भरपाई, या गोष्टी जर पाळल्या तर लोकांचा का बाप कमी होत जाईल. वाईल्ड लाईफबद्दल काम करणाऱ्या बऱ्याच संघटना आहेत, बऱ्याच गोष्टी चालू असतात. पण अर्बन वाईल्ड लाईफचा विचार आपण कधी करणार? म्हणजे आता एक पुण्यातलंच उदाहरण होतं की एका बिल्डिंगमध्ये एक MGLची पाईपलाईन जिथे जाते तिथे एक खोपडं होतं, तिथे बार्न हाऊस बसायचे. तर सोसायटीने तिथे पत्राच लावून घेतला. म्हणजे मग तो त्याला मिळालेला अधिवास, सापडलेला अधिवास तुम्ही त्याच्याकडनं परत हिरावून घेतला. ती खरी गोष्ट आहे. मग आपण म्हणतो ना की काही गोष्टी माणसाला शिकवण्याची गरज असते, तसं काही गोष्टी आता माणसाला लर्निंगची पण फार गरज झालेली आहे. आता ज्या सोसायटीला उदाहरण दिलं त्यांना एवढं जरी साधं कळलं असतं, त्यांनी कुणाशी मदत घेतली असती किंवा इथं बार नव्हतं तर काय करावं. काही लोकांनी सांगितलं असतं इथं पत्रा लावा, बंद करा. असं काही लोक आले असते ना सांगायला की हे बानहोल इथं असणं गरजेचं आहे, त्यांचा तो आदिवास आहे, त्याचा तुम्हाला काही त्रास नाही आहे. पण काय होतं, हा अवेअरनेस कमी पडतो. आणि आजकाल सोशल मीडियावर या गोष्टी येतात, सल्ले देणं खूप असतात. तर यात मग तुला सांगायला जसं तू बारनोलचं सांगितलं, मी जेव्हा 20ला पॅन्डेमिकच्या मागं पुढे जेव्हा मुंबईमध्ये होतो त्या दिवशी मला इथं कळलं की पुण्यामध्ये एक गवा आलेला आहे आणि त्या गव्हाच्या मागं सगळी लोक लागली, कॅमेरा आहे, लोक मोबाईल घेऊन लागले. तो 1000 किलोचा गवा पळून पळून थकला बिचारा. त्याच्या हृदयाचं खूप प्रेशर आलं आणि जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट त्याला ठरवलं बेशुद्ध करायचं, इंजेक्शन दिलं आणि दुर्दैवानं त्यामध्ये गव्याचा मृत्यू झाला. कशामुळे झाला मृत्यू? तर लोक जी आखी शिकलेलो आपण आहोत त्यांचं लर्निंग प्रॉपर झालं नाही. एक तो गवा एवढा मोठा प्राणी प्रचंड जरी असा तो घाबरट आहे, असं नाही की तो सगळ्यांना मारेल म्हणून. त्याच्या मागं सगळे लागले, गाड्यावर बसून मागं लागले, आरडाओरडा केला, त्याला पकडायला सगळेजण पुढं झाले. जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट इथं होतं, पोलीस होते, तेव्हा काय गरज होती कुणाला त्याच्या मागं जायची. त्यानंतर एक 15 दिवसात पुन्हा अशी घटना झाली
की आपला जो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे तिथे एक जांभूळजाई म्हणून एक मंदिर आहे देवीचं, म्हणजे एक, आणि आर्मीचे पण इन्स्टिट्यूट आहे, त्याच्याजवळ गवे दिसले होते. आणि सकाळी सकाळी सगळे बातमी आली, गवे आले शहरात, गवे आले. आणि त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी मला फोन केला, म्हणजे लिमे पुण्यामध्ये मागच एक गवा गेलेला आहे, प्लीज जा तिथे आणि एवढं बघा की आता गव्याला काही होणार नाही. मला पण आश्चर्य वाटलं. मी दुपारी पोचलो 4 वाजता. पोलिसांना मी आधी कळवलं होतं, तिथल्या यावेळेच्या कमिशनरनं पण मला मदत केली. पोलीस इथं आले होते आणि सगळ्या लोकांना त्या गव्यापासून दूर ठेवलेलं होतं. आम्हाला काय करायचं होतं, कुठल्याही गव्याला पकडायचं नव्हतं, फक्त संध्याकाळपर्यंत लोकांना गव्यापर्यंत जाऊ द्यायचं नव्हतं. लोकांची आम्ही गर्दी कमी केली. जसं संध्याकाळ झाली तसं ज्या रस्त्यानं गवे आले होते त्या रस्त्यानं ते भुगावच्या दिशेनं परत गेले सगळे गवे. एकही गव्याच्या मागं माणूस न लागल्यामुळे गव्यांची पळापळ झाली नाही. ते दिवसभर चरत राहिले, कुणालाही त्रास नाही, ते शांतपणे निघून गेले. म्हणजे एवढ्या जरी गोष्टी आपण या केल्या, थोडं लोकांना समजावून सांगितलं की प्राण्यांना बघा पण त्यांच्यापासून दूर राहा. दूर राहिलं तर कुठलाही प्राणी काही करत नाही. अशा कित्येक घटना आपल्याकडे आहेत की जंगलामध्ये वाघ समोर आलेला आहे पण वाघाने हल्ला केला नाही. जेव्हा वाघाला माहिती आहे की एक तर त्याला भूक लागलेली नाही, हा माणूस आपलं भक्ष नाही आणि वाघाला जायला रस्ता आहे, तर कुणीच हल्ला करत नाही. हत्तीच्या बाबतीमध्ये खूप अशा वदंता असतात की हत्ती आक्रमक आहे, अंगावर येतो, मारतो, पण असं होत नाही ना. जेव्हा हत्तीला असं वाटतं आता आपल्याला जायलाच कुठं जागा नाही, तेव्हाच तो अटॅक करतो. आणि माझा अगदी खात्रीशीर अनुभव आहे, हे सायंटिफिक सत्य आहे की वन्यप्राणी भूक लागल्याशिवाय कुठली शिकार करत नाही, आणि जे त्याचं भक्ष्य नाही त्याच्यावर सुद्धा कधीच हल्ला करत. त्यामुळे जर समजावून घेणं, आणि पुन्हा मी तेच सांगेन, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पासनं हे नॉलेज देणं, एवढं केलं तर या सगळ्या घटना कमी नक्की होतील. सर, असा कोणता इन्सिडेंट तुमच्यासोबत घडलाय का की तुमचा त्या बाबतीतला एक विचार होता बट पूर्ण चेंज झालेला आहे? खूप आहेत अशा गोष्टी, म्हणजे काय सांगू मी आता तुम्हाला, इतके माझ्यासमोर प्रसंग आहेत की आता मला एक चांगलं ही कॅप्टिव्हिटी मधला एक असा प्रसंग आहे. मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेव्हा होतो त्यावेळेस आमच्याकडे एक कॅप्टिव्ह झू आहे, आमच्याकडे मिनी झू आहे. तिथं आमच्याकडे ते 3 सिंह होते. ते एक शोभा नावाची सिंह होती आणि एक बादशाह आणि रवींद्र नावाचे 2 सिंह होते. कालांतरानं शोभा सिंहीण जी आहे ती गर्भात राहिली होती, तिला पिल्लं होणार होती, त्यामुळे आम्ही तिच्या एक जादात पिंजऱ्यामध्ये केली होती. त्याला डेन म्हणतो आम्ही. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस ती तिथं जाईल आणि ती पिल्लाला जन्म देईल, पुढचे 2 महिने पिल्ली तिच्याबरोबर राहतील. आणि आपण असं म्हणतो ना की प्राण्यांना किती आपण बघितलं तरी खूप त्याच्या जवळ जाऊ नये. आणि त्यात एक असा प्रसंग घडला होता की मी आता इन्स्पेक्शन करत असताना एक मध्ये पिंजरा मी रिकामा केला होता, त्याच्या बाजूला 2 पिंजरे, पलीकडच्या पिंजऱ्यामध्ये सिंह होते. म्हणजे मी जिथून बंधन जाईल त्याच्या दोन्ही बाजूच्या पिंजऱ्यामध्ये काही नव्हतं, ते रिकामे ठेवले होते. आणि मी गेलो तर मधला पिंजरा रिकामा आणि तिकडे पलीकडे ती शोभा जी प्रेग्नंट होती ती. आणि आपण म्हणतो ना प्रेग्नंट असताना किंवा छोटी पिल्लं असताना ते जास्त आक्रमक असतात, काळजी घेतात जास्त. आणि सगळं मी जेव्हा असं बघून परत आलो तेव्हा मला लक्षात आलं की जो पिंजरा रिकामा ठेवलेला होता तिथे ती शोभा ऑलरेडी आलेली आहे. आणि ती जेव्हा पिंजऱ्याला उभा राहिलेली होती ती साधारणपणे 8 ते 9 फूट उंच, म्हणजे माझ्या असं उंच दिसत होती. आणि तिच्या माझ्यामध्ये फक्त एक जाळी, म्हणजे सलाके ज्याला म्हणतो, सळ्या होत्या फक्त. आणि मला 1 मिनिट कळलंच नाही की आली कशी इथं. तर लक्षात आलं की जेव्हा तिला या पिंजऱ्यानं पलीकडच्या पिंजऱ्यामध्ये टाकलं होतं त्यावेळेस त्या दाराला कडी लावली गेलेली नव्हती. आणि मी जागी तसाच उभा राहिलो होतो की हिच्या तर मायामध्ये फक्त मध्ये सळ्या आहेत आणि काय पण होऊ शकतं. 2 मिनिटं माझ्या लक्षात आलं की मला पुढं पाऊल टाकणं पण अवघड झालेलं आहे. म्हणजे जसं माणूस फ्रीज होतं ना. आणि सहज माझं लक्ष खाली गेलं तर लक्षात आलं की माझ्या पिंजऱ्याच्या बाजूला जो दरवाजा आहे तो पण लावलेला होता. कदाही या सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्येकाला हे होतं की शोभा आहे, तिची डेन आहे, मी बघायला आले आहे. पण मी काय नाही, मी फक्त एवढंच केलं की त्या नजरेत एकदाच बघितलं, ती अशी उभी होती आणि मी शांत चित्तानं बाहेर आलो. मग माझा माणूस हळूच आत गेले आणि त्यांनी ती कडी लावून घेतली. पण त्याही माझ्या लक्षात आलं की वन्यप्राण्यांच्या बाबतीमध्ये आपण खूप घाबरण्यात काही हक्क नसतो. तिनं मला त्याने काही केलं नाही. जेव्हा ती इतक्या माझ्या जवळ होती आणि जेव्हा ती एका दारातून दुसऱ्या दारात आली होती तर ते तिला दाराचं काहीच आवड नव्हतं, पण असं कुठेही काही झालं नाही. असे बरेच प्रसंग मी बघितलेले आहेत, हत्तींच्या बाबतीत बघितलेले आहे, अतिशय जवळ हत्ती बघितलेले आहेत की त्यांनी कधीही काही केलं नाही. उलट हत्ती बऱ्याचदा मॉक चार्ज करून घाबरायचा प्रयत्न करतात. त्यामुळं माझा एक मला आधी असं वाटायचं बा काहीतरी प्राणी हिंस्त्र असतील, काहीतरी त्रास देतील. पण या 2-4 इन्सिडेंट माझा अगदी प्राण्यांविषयीचा एक सबज पूर्णपणे अगदी झाला
की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्राणी, मी जर त्याचं भक्ष नाही तर अत्यंत अपवादात्मक परिस्थिती असल्याशिवाय तो माझ्यावर हल्ला करणार नाही. आणि अपवादात्मक परिस्थिती कुठली असू शकते की तो वन्य प्राणी कदाचित जर असं त्याला वाटलं की समोरची ही व्यक्ती आपल्याला त्रास देऊ शकेल की आपल्याला पळून जायला रस्ता नाही, तरच मात्र तो हल्ला करेल. अदरवाईज हे मात्र नक्की, वन्य प्राणी तुमच्यावर कधीही आपणहून हल्ला करणार नाही. सर, आपण बघतोय 2014 किंवा त्याच्या आधीपासूनच टेक्नॉलॉजी खूप रॅपिडली डेव्हलप होते आणि रोज नवीन नवीन गोष्टी येतात. आज 2025 आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी टेक्नॉलॉजी आली आहे. तसंच GPS ट्रॅकिंग असेल किंवा ड्रोन्स असतील, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनमध्ये टेक्नॉलॉजी आता काय नवीन आली आणि आपण त्याचा कसा उपयोग करून घेतोय? नाही, जी सगळी टेक्नॉलॉजी आपण बघतोय ना, जसं ड्रोन्स आहे, GPS सिस्टीम आहे, खूप चांगल्या रेडिओ कॉलर्स आलेले आहेत जेव्हा आम्ही प्राण्यांना बसवतो, आणि कॅमेरा ट्रॅप्स. म्हणजे सगळ्यात तर मी म्हणेन की आपण जी व्याघ्र गणना करतो, ज्या पद्धतीने ती चालती, आता 2026 येईल, आपल्याला पुढचं आता 6वी जी सायकल आहे दर 4 वर्षांनी येणारी, त्याची पण आपल्याला माहिती करायचं चाललेलं आहे. तर याचा खूप सध्या वापर वाईल्ड लाईफमध्ये आपण करतो. अलर्ट सिस्टीम बऱ्याचशा आपल्याकडे आहेत. ज्या ठिकाणी हत्तींचा वावर आहे तिथे आपण अलर्ट सिस्टीम तयार केलेले आहेत. ज्या ठिकाणी मोठी प्राणी इतर आहेत, जसं तुम्ही काझीरंगाला गेला तर लगेच काही गोष्टी काळ्या होऊन आहेत, शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून आपण सोलर टेक्नॉलॉजी वापरतो आहे, त्यासाठी आपण फेन्सिंग केलेलं आहे. या खूप गोष्टी आपण केल्या. मेनली या ती सिस्टीम जी सगळ्यात लोकांच्या जी उपयोगाची आहे ती अलर्ट सिस्टीम. वन्य प्राणी तुमच्या क्षेत्राच्या कुठेही जवळ आल्यानंतर तुम्हाला जो अलर्ट मिळणं गरजेचं आहे. कारण कसं होतं, वन्य प्राणी कधी आले, कधी आपला त्यांच्याशी इंटरफेस झाला, ज्याला आपण कन्फ्लिक्ट म्हणतो, तर माणसाचा जीव वाचवणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी या सगळ्या ज्या अलर्ट सिस्टीम आहेत, त्या व्याघ्र गणण्यातली सगळ्यात महत्त्वाची जी आमची सिस्टीम आहे ती कॅमेरा ट्रॅपच्या सिस्टीम्स आहेत त्या, आणि रेडिओ कॉलरमधले आलेल्या GPS सिस्टीम. आता एक नवीन रेडिओ कॉलर परवा दिवशी मी बघितली होती, जे एका माझ्या मित्रानं वापरली होती, की लेपर्डच्या गाड्यामध्ये ती रेडिओ कॉलरमध्ये एक छोटासा कॅमेरा आहे. म्हणजे तुम्ही हे बघू शकता की लेपर्ड कसा हिंडतो आहे, कुठं जातो आहे. आणि तो मेनली याच्यासाठी आम्ही तो लावलेला आहे वाईल्ड लाईफ मिनिस्ट्री ऑफ इंडियानं, की हे कळावं की जेव्हा मनुष्य वस्तीच्या आजूबाजूला जो लेपर्ड असतो तो कसा वागतो, काय असतं, आम्हाला हेच तर बघायचं आहे मेनली, की त्या कॅमेऱ्यानं काय दिसतं. जेव्हा माणूस जेव्हा दिसतो तो लेपर्ड थांबतो का, तिथं काय करतो का, तो माणसावर हल्ला करायचा विचार करतो. आणि मला खात्री आहे की याचे जेव्हा रिझल्ट आपल्याला कळतील की लेपर्ड काय बघतो आहे किंवा वाघ काय बघतो आहे आणि पुढं काय काय घटना घडल्या आहेत, त्यामुळे या संपूर्ण टेक्नॉलॉजीचा जेवढा फायदा जो वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनला होतोय, तो जेव्हा मी सर्व्हिसला आलो होतो 1990 साली, तेवढा तो नक्कीच नव्हता. आम्हाला खूप काळजी असायची काय होणार काय नाही. तुम्ही मध्ये जर वाचला असेल, आपल्याकडे ऑलिव्ह रिडले टर्टल जी आहे, त्यांना अँटेना बसवून त्यांना आपण समुद्रात सोडलं होतं. इथे किती लांब जातात बघायला, हजारो किलोमीटर प्रवास करून ते गेले. ते नॉर्थला गल्फ ऑफ कंबातला पण गेले, इकडे खाली सुद्धा गेले हिंदी महासागराकडं. त्या खूप गोष्टी कळलेल्या आहेत. त्यामुळे मी तर म्हणेन की टेक्नॉलॉजी जशी जशी नवीन होते, ड्रोन, थर्मल ड्रोनचा वापर मला किती जणी करता येतो, वाईल्ड लाईफ पोचिंग थांबवण्यासाठी करता येतो, आमच्या लोकांना मदतीसाठी येतो. काही काही रिमोट भागामध्ये तर आमच्या गार्डने खूप छान सिस्टीम केलेली आहे. जेव्हा गार्ड कमी असतात, एरिया खूप मोठी असते, ते नुसतं हवेतनं ड्रोन जरी चाललेला लोकांनी बघितला तरी लोक अलर्ट होतात की कुणाचा तरी प्रेझेन्स आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या जेवढ्या टेक्नॉलॉजी नवीन आज बाजारात येत आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनसाठी महत्त्वाच्या ठरतात. सर, लेपर्डबद्दल आपण बोललो. तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डायरेक्टर राहिलेला आहात. तुमचा लेपर्ड्सशी जवळचा संबंध आलेला आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा. नाही, ते खूप मोठा आम्ही एक एक्सपिरियन्स चांगला केलेला होता. 2011-12 आज सुरू केला होता. माझी एक चांगली मैत्रिणी विद्या आत्रे म्हणून, जी स्वतः वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे. आणि त्यावेळेस मी जेव्हा जॉईन झालो होतो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, तर लोकांच्या डोक्यात एकच होतं की इथं खूप लेपर्ड्स आहेत, त्यांना खायला मिळत नाही, ते कायम बाहेर येतात, लोकांच्या हल्ला करतात. मग हे एक मीथ आहे आम्हाला माहिती होतं, पण ते लोकांच्या समोर कसं आणायचं म्हणून आम्ही एक लोकांच्यासाठीचा पब्लिक पार्टिसिपेशन एक प्रोजेक्ट आम्ही लॉन्च केलेला होता आणि त्याला नाव दिलं होतं मुंबईकर्स फॉर संजय गांधी नॅशनल पार्क. आणि त्याचंच पुढे नामाकरण झालं लिव्हिंग विथ द लेपर्ड्स. काय सगळं झालं तर पहिल्यांदा आम्ही 2-4 प्रयत्न केले. लोकांना सांगितलं तुम्ही या, कुणी या प्रोजेक्टमध्ये येऊ शकतं, हा सगळ्यांनी मिळून करायचा प्रोजेक्ट आहे, आपण स्टेक होल्डर ठरवूया. म्हणजे कोण, फॉरेस्ट डिपार्टमेंट, स्लममध्ये राहणारी लोक, पार्कच्या बाउंड्रीवर राहणारी लोक, रेव्हन्यू डिपार्टमेंट, पोलीस, फायर ब्रिगेड, सगळ्यांना आम्ही बरोबर घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाची मीडिया. मीडियाची पेपरमध्ये लिहितं तर लोकांचा फार लवकर विश्वास बसतो. त्यातून आजकाल आपल्याला असे व्हिडिओ मीडिया आहे,
त्या सगळ्यांना मी बरोबर घेतलं की आम्ही एक प्रोजेक्ट करतो आणि चला आपण सगळे मिळून हे शोधूया की यात लेपर्डचा खरोखर काही दोष आहे का. मग सगळ्यात मी काय शोधलं पहिल्यांदा की हा आपल्या पार्कमध्ये लेपर्ड आहेत किती. त्यासाठी मी ट्रॅक कॅमेरे लावले. मग त्यातनं कळे काय ठराविक नंबर आहे. मग आम्ही काय बघितलं या पार्कमध्ये त्यांचा प्रे बेस आहे का. लंगूर आहे, आपल्याकडं मिळणारी मकारचं आपल्याकडं आहेत, चितळ आहे, सांबार आहे, प्रेबेस भरपूर आहे. मग हे प्राणी ते खातात का. ते जिथे जिथं आम्ही त्यांचं स्कॅट म्हणजे ड्रॉपिंग घेतलं तर सगळ्या DNA मध्ये की यातले 60% जे आहे ते सगळं चितळ सांबारच आहे. याचा अर्थ काय की प्रेबेस पण भरपूर आहे. मग आता हे बाहेर जातात का लेपर्ड. मग असं लक्षात आलं की पार्कमध्ये जसे लेपर्ड आहेत तसे संजय गांधी राष्ट्रीयच्या बाहेर सुद्धा लेपर्ड आहेत जे तिथंच जगतात, तिथंच राहतात. बाजूला फिल्म सिटी आहे. फिल्म सिटीचे जे सेट असतात सिरियलचे त्या सेटच्या खाली सुद्धा लेपर्ड राहतात, तिथंच पिल्लांना जन्म देतात. म्हणजे शक्यता अशी आहे की पिल्लं डोळे उघडून वाढत असताना ते सिरियल बघत असतात, सास भी कभी बहुती सारख्या, पण आपल्याला माहीत नसतं. लोक जेव्हा ते बघतात तेव्हा लोक घाबरतात. याचा अर्थ काय आला की लेपर्डला पार्कमध्ये भरपूर खाद्य आहे. मध्ये लेपर्ड बाहेर काय येतात तर बाहेर त्यांना खूप इझी फूड मिळतं. बाहेर जेवढी घाण आहे, केर कचरा आहे, आरेमधले तिथं मेलेली जनावरं टाकलेली असतात, जिथं कचरा कुंडे आहे तिथं कुत्री खूप येतात, तिथं डुकरी खूप असतात. आणि मग लेपर्डच्या लक्षात येतं की हरणाच्या मागं जर आपण 10 वेळा पळालो तर एकदा हरण सापडतं. मग कशाला एवढी एनर्जी वाया घालवा. बाहेर आलं थोडं पाहिलं की कुत्रं मिळतं, अजून पाहिलं की डुक्कर मिळतं, पोट भरतं त्याच्यामध्ये. आणि त्यानं होतं कसं की ज्यांनी एखाद्या मादीनं जर 2-2 पिल्लांना जन्म दिला असेल तर जंगलामध्ये फाईट फॉर सर्वायवलमध्ये एकच पिल्लू शिल्लक राहतं. इथं मात्र दोन्ही वाढतात. मग लेपर्डची संख्या वाढते, त्यांना इझी फूड मिळतं. मग आम्ही ठरवलं लेपर्डची संख्या कशी कमी करायची. लोकांचे हल्ले जे होतात ते कधी होतात हल्ले कुत्र्याच्या मग लागत असताना कुठे माणूस त्यांना दिसला तेव्हा दुर्दैवाने ते होऊ शकतं. आणि लेपर्डला जर कळलं अरे बाबा माणसाला म्हणा तर फारच सोपं आहे तर मानी गडबड होईल. त्यामुळे लेपर्डला जे इझी फूड मिळतं ते आम्ही थांबवण्यासाठी प्रयत्न केले. स्लममधला कचरा साफ करण्यासाठी मी म्युन्सिपाल्टीला बरोबर घेतलं. तिथं लाईट लावले, सोलर लाईट बसवले. कधी अचानक लेपर्ड कुठं दिसला तर लोकांनी दंगा करून आम्ही पोलिसांना बरोबर घेतलं. मीडियाला हे सगळं दाखवलं की बघा लेपर्ड इथंच राहतात, त्यांना खायला भरपूर आहे. लोकांच्या चुकीमुळं, घाण वाढल्यामुळं, कचरा वाढल्यामुळं कुत्रे डुक्कर याच्यावर इझी फूड मिळतं, हे आपण सगळे मिळून थांबूया. आणि हा प्रयोग आमचा वर्षभरात यशस्वी ठरला. लोकांना कळायला लागलं, लोक काळजी घ्यायला लागले, स्वतःचं घर घराची बाजू स्वच्छ ठेवायला लागले, केर कचरा उचलायला लागले. म्युन्सिपाल्टी जागी झाली, त्यांनी लाईट लावले, ओपन डेफिनेशन कमी करायचे प्रयत्न केले, शौचालय बनवली आणि आपाप लेपर्डचा लोकांना होणारा जो त्रास होता तो हळूहळू कमी व्हायला लागला. आणि या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की 2011-12ला सुरू केलेला प्रोजेक्ट आज 14 वर्ष झाली अव्याहतपणे छान सुरू आहे. लोकांच्या मदतीनं सुरू आहे, व्हॉलेंटियरच्या मदतीनं सुरू आहे. आणि मेन म्हणजे ते पार्कचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, मी 2013ला पार्क सोडलं पण माझ्या अंतर आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यानं हा प्रोजेक्ट आपला आहे समजून चालवला आणि तो प्रोजेक्ट अव्याहतपणे चालवण्याचं सगळं श्रेय लोकांना जसं जातं तसं NGOना जातं आणि मीडियाला जातं. मीडियाचा खूप चांगल्या प्रकारे लोकांना हे समजून सांगितलं. आज आपला हा प्रोजेक्ट बदल ऑक्सफर्डमध्ये धडा शिकवला जातो. राजस्थानमध्ये, UPमध्ये, उत्तराखंडमध्ये, केरळमध्ये तिथली लोकं आपल्याकडे आली, मध्य प्रदेशमधली. त्याने विचारले हा कसं कारण का आज संपूर्ण भारतभर बिबळ्या किंवा तेंदुआ किंवा गुलदार विविध नावाने हा जो प्राणी प्रसिद्ध आहे त्याच्याबरोबर माणसाचा संघर्ष खूप वाढलेला आहे. त्याचं कारण काय पुन्हा स्पेस. आपण त्यांची स्पेस काढून घेतलेली आहे. मग स्पेस काढून घेतल्यानंतर याला परत जर स्पेस देता येत नसतं काय करा, किमान यांच्यापासून होणारा संघर्ष कमी करा. या प्रोजेक्टनं आम्हाला दाखवून दिलं होतं आणि ते खूप मोठी सक्सेस स्टोरी आज झालेली आहे की वन्य प्राण्यांशी विशेषतः बिबळ्याशी होणारा संघर्ष आपल्याला कमी कसा करता येईल. आणि यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं माणसाचा जीव वाचवणं. आणि त्यासाठी केलेले सगळे प्रयत्न म्हणजे आपला हा मुंबईचा प्रोजेक्ट. सर या पलीकडे अजून एक चॅलेंज आपल्यासमोर राहिला असेल तो म्हणजे एन्क्रोचमेंटचा. आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये तिथले लोकल ट्रायबल आदिवासी तर राहतातच, ती त्यांची जमीन आहे. पण त्याच्या पलीकडे बाउंड्री साईडला खूप वेगवेगळ्या प्रकारची एन्क्रोचमेंट झालेली आहे. तर त्यावरती उत्तर आणि उपाय कसं शोधतोय? उत्तर एकच आहे कारण का त्याला एक खूप मोठी ऑर्डरच आपल्याला मुंबई हायकोर्टनं दिलेली होती. त्याच्या आधी मी तर सांगेन की हे आमचं पहिलं काम होतं की एन्क्रोचमेंट होऊ न देणं.
दुर्दैवानं बऱ्याच कारणामुळे एन्क्रोचमेंट तिथे झाली. जमिनीचा प्रश्न, त्या जमिनीचं लिगल स्टेटस काय आहे, त्याच्यावरनं बरेचसे वाद होते. पण एन्क्रोचमेंट झाली अगदी सत्य आहे आणि मुंबई हायकोर्टानं सांगून सुद्धा, वनविभागानं प्रयत्न करून सुद्धा ती एन्क्रोचमेंट पूर्णपणे निघालेली नाही. तर बऱ्याचशा कोर्टच्या ऑर्डर झाल्या. मग ठरले की काही लोक जे खूप आधी ज्यांनी एन्क्रोचमेंट केली त्यांना काही घरं द्यायची, बाकीच्या नंतर बाहेर काढून टाकायचं. मग कुठली एक कट ऑफ एरिया असावी, त्याचं पॉलिटिझिझम बरंचसं झालं आणि या सगळ्यामुळं ही गोष्ट मागं पडत गेली. जेव्हा की सगळ्या कोर्ट्सनं, सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की वनजमिनीचं अतिक्रमण हे नियमित न करता ते काढूनच टाकलं गेलं पाहिजे. त्याला कारण काय आहे की एक तर आपली 21% आज वनजमीन आहे महाराष्ट्रात सुद्धा आणि देशात सुद्धा. ती 33%मध्ये नेणं तर कदापि आपल्याला शक्य नाही आहे. आपण सध्या जे वाढवते ते ट्री कव्हर वाढवतोय, म्हणजे वनजमिनीच्या बाहेरची जी जागा आहे, जी वनजमीन नाही, तिथं पण आपण झाडं वाढवतोय आणि ही चांगली बाब आहे. पण किमान आहे ती 20% वनजमीन जर आपल्याला ठेवायची असेल, वाचवायची असेल, तर एन्क्रोचमेंट होऊच देता कामा नये. आणि आता झालेलं एन्क्रोचमेंट काढण्यासाठी जे बरेचसे प्रयत्न चाललेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक 13,000 लोक असे त्यांना आपल्याला घरं द्यायची आहे. की त्यांना एकदा घरं दिल्यानंतर उरलेलं जे सगळं जे आहे ते एन्क्रोचमेंट काढणं आपल्याला शक्य होईल. पण त्यासाठी रेव्हेन्यू म्हणजे राजस्व खाते आणि पोलीस खाते यांचं मोठी मदत लागणार आहे. पॉलिटिकल विल लागणार आहे. तुम्हाला माहिती असेल हायकोर्टानं सुद्धा याच्यात खूप नाराजी व्यक्त केली नुकतीच आणि त्यांनी का आता एक कमिटी वेगळी नेमलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी एक उच्च न्यायालयाची निवृत्त न्यायमूर्तींना अध्यक्ष नेमलेला आहे आणि 2 अधिकाऱ्यांना पण बरोबर त्या कमिटीमध्ये घेतलेले हे ठरवण्यासाठी की आता हे संजय गांधी राष्ट्रवादी जर अतिक्रमण पूर्णपणे जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय काय उपाययोजना करायला पाहिजे, ज्या काही उपाययोजना ऑलरेडी ठरलेल्या आहे. पण लोकांना घरं पाहिजे आहेत म्हणजे काही घरं द्यायची जी बांधायची आहेत त्याच्यासाठी काम थोडं अडलेलं आहे. संजय गांधीमधले आदिवासी पाड्यांच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट अशी आहे की तिथले जे आदिवासी आहेत त्यांना एकदा आपण ऑलरेडी घरं दिलेली होती भिवंडी तालुक्यामध्ये. बट मुंबईतला माणूस तसाही भिवंडीला जाणार आणि ते सगळे लोक परत आले तर त्यांना परत घर द्यायचं चाललंय. त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या आवडीचं बैठक देण्यासाठी आपण आरे कॉलनीत जागा शोधलेली आहे. ते एकदा त्यांना घरं दिली की आपले आदिवासी पाडे जातील, त्यांना नोकरीसुद्धा बाहेर मिळेल की आपल्या पार्कमध्ये सुद्धा मिळेल आणि बाकी जे स्लम्स वाढलेले आहेत त्या मात्र सगळ्या काढून टाकणं फार गरजेचं आहे. माझ्या 38 वर्षाच्या फॉरेस्टच्या सर्व्हिसमध्ये मी सगळ्यांना सांगतो की आत्तामध्ये जर सुंदर जंगल मी कुठलं बघितलं असेल तर संजय गांधी राष्ट्रीय एवढं सुंदर जंगल मी तरी कुठं बघितलेलं नाही. याचं कारण एक आहे की एवढ्या मोठ्या महासागरामध्ये म्हणजे माणसांच्या महासागरामध्ये ज्या पद्धतीनं निसर्ग टिकलेला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्याला खरोखरच तोड नाही आहे. आणि मला आता असं वाटते किमान आता मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, राज्य सरकारने केलेल्या कमिटीनंतर, अधिकाऱ्याच्या प्रयत्नानंतर जर इथली आपल्याला एन्क्रोचमेंट हटवता आली, बघा स्टेट हे वेलफेअर स्टेट आहे, असं पण आपल्याला करता येत नाही की माणसं ती कुठेही जातील, त्यांची पण काळजी घ्यायला लागेल. पण ती कशी घ्यायची, प्राधान्य कुणाला द्यायचं हे राज्य सरकारने ठरवून आता जर पावलं उचलली तर नक्कीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एन्क्रोचमेंट फ्री होऊ शकेल यावरील मात्र नक्की खात्री आहे. सर, आपण आता मुंबईबद्दल बोललो आणि तुम्ही लहानपणापासून खूप फिरत आलात, म्हणजे तुमचं शिक्षण कोल्हापूरला झालं, तुम्ही आता पुण्यात स्थायिक आहात, पण मुंबईत पण तुम्ही मुंबईतला प्रवास पण खूप केला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? मी असं बालपण तसं गेलं कोल्हापूरमध्ये, नंतर रत्नागिरीमध्ये, लांजामध्ये काही दिवस मी होतो, नाशिकमध्ये होतो, बऱ्याच ठिकाणी गेलो. कारण तर माझ्या वडिलांच्या नोकरीमुळे मला फिरत राहायला लागलं. पण मग 10वी 12वी ग्रॅज्युएशन हे सगळं मी कोल्हापूरमधनं केलं. फॉरेस्टमध्ये मी एवढ्यासाठी आलो की माझी एक तर आवडीची आणि म्हणतात ना की नोकरीच्या प्रयत्नात जी नोकरी तुम्हाला पहिल्यांदा मिळते ती नेहमीच छान वाटते आणि मी फॉरेस्टमध्ये आलो. जेव्हा की पहिल्यांदा मला जायचं होतं आर्मीमध्ये, ते नाही जमलं, मी फॉरेस्टमध्ये आलो. नशिबानं असं की एक फॉरेस्टची परीक्षा दिली, RFOची, मग ACFची, मग IFS, फॉरेस्टमध्येच मी राहत गेलो. म्हणतात ना की समटाईम्स यू आर डेस्टाईन टू डू समथिंग, तसं माझं झालं फॉरेस्टमध्ये. आणि या सगळ्याच्या आत मला असं कधी वाटलं नव्हतं की मी मुंबईमध्ये कधी नोकरी करेन म्हणून. का माझं सगळं प्रोबेशन जे झालं ते मेळघाटमध्ये, अमरावतीमध्ये मी प्रोबेशन केलं. आणि आमच्याकडे एक चांगले वनाधिकारी होते, त्यांना फार वनांचं भलं करायची इच्छा होती. आणि आपण म्हणतो ना की वनांचं जर भलं करायचं असेल तर तुम्हाला माणसांचं म्हणून भलं करायला पाहिजे, कारण का माणसांचं भलं असेल तर ते वनाचं भलं करतील. पण कधी कधी काही एक्स्ट्रीमिस्ट कॉन्झर्वेशनिस्ट असतात, त्यांच्या लक्षात येत नाही वनांचा विचार. कारण का आम्हाला बऱ्याचदा लोक विचारतात की सर तुम्ही वाईल्ड लाईफसाठी काम करता का माणसांसाठी काम करता. मग त्यांना मला सांगायला लागतं की आम्ही करत जरी असलो तरी वाईल्ड लाईफसाठी हे काम तुमच्या आमच्यासाठी गरजेचं आहे, म्हणून आम्ही तुमच्यासाठी मेनली काम करतो.
तर त्या आमच्या एखाद्या वनाधिकाऱ्याला वाटलं की लिमय तिथं मेळघाटमध्ये बसलेला आहे, त्याला जास्त अनुभव गरजेचा आहे, त्याला मुंबईला मंत्रालयात आपण पाठवू. त्यामुळे त्यांनी फारसा माणसांचा विचार न करता त्यांनी लिमयनं मुंबईला पाठवलं आणि माझी बदली झाली मंत्रालयामध्ये. आणि त्याच मंत्रालय ज्या पद्धतीनं चालतं, ज्यांना कल्पना आहे, त्यात तुम्ही काय भरले जाता, तुमचे प्रॉब्लेम तिथं कोण बघत नाही, त्यांना सरकार चालवायचं असतं. आणि त्याच्यातला मी जो अनुभव घेतला, मी राहायचो कांदिवलीला, मी रोज ट्रेननं मंत्रालयात यायचो, माझं हेडक्वार्टर ठाणे होतं, मला पगार ठाण्यातनं मिळायचा. ह्या सगळ्या गडबडीमध्ये लोकलचा प्रवास मात्र मी एका महिन्यात करायला शिकलो होतो. कांदिवलीतनं बोरिवलीला कसं यायचं, तिथून बसून परत कसं यायचं. संध्याकाळी 6ला म्हणतायत मी बाहेर पडलो होतो, मरीन ड्राईव्हवर शेंगदाणे खात फिरायचो. 7:30ला मग ट्रेन पकडायचो, मग गर्दीतनं कसं उतरायचं, प्लॅटफॉर्म कुठल्या बाजूला येईल, हे लवकर शिकलो होतो. पण तिथून निघताना मी एक शपथ घेतली होती की पुन्हा मुंबईत आयुष्यात कधी यायचं नाही नोकरी करण्यासाठी. पण कर्मधारयोगाने असं झालं की 2017 साली पुन्हा मला एकदा, त्याच्या आधी 2011 साली मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आलो. बोरिवलीतच राहायचं असल्यामुळे मला काही त्रास फारसा जाणवला नाही. माझं ऑफिस बोरिवली, राहायचं बोरिवली. आणि तिथून जेव्हा माझी बदलून मी 13 साली निघालो, त्या ठरवलं की आता पुन्हा मुंबई काही गाठायची नाही. 2दा मुंबई केली, खूप झाली. पण म्हणतात ना नशिबात कसं लिहिलेलं असतं. मी परत 2017 साली ठाण्याला CCF म्हणून आलो. फार दिवस नाही राहिलो, पण 9 महिने होतो आणि मी प्रमोशन नागपूरला गेलो. आणि तेव्हाच म्हटलं चला आता मुंबई सुटली, पुन्हा आता नाही. पुन्हा 19ला मी मुंबईत आलो 1.5-2 वर्षासाठी. त्यावेळेस मी ॲडिशनल PC म्हणून गोराईला राहिलो. म्हणजे ज्याला मुंबईला यायचं नव्हतं, तर मी 4थ्यांदा मुंबईमध्ये पुन्हा एकदा आलो. पण एक झाल्या सगळ्या प्रवासामध्ये मुंबईविषयी प्रेम नाही वाटलं कधी. पण संजय गांधी राष्ट्रबंधूबद्दल जे प्रेम होतं, जे 11 साली लागलं होतं, ते मात्र वाढत गेलं. आणि मुंबईचं लायब्ररी एक मला अगदी लक्षात येते, एक तर मुंबईच्या लोकांची टेनॅसिटी खूप आहे. जी लोक एवढ्या गर्दीमध्ये राहतात, एवढ्या घाईगरीचं जीवन जगतात, ती सुद्धा लोक मी शनिवारी संजय गांधी राष्ट्रबंधूत येताना बघतात. म्हणजे मला जे विचार असतात, मी शुक्रवारी संध्याकाळी झोपलो असतो आणि सोमवारी सकाळी उठलो असतो मुंबईमध्ये. पण ही लोक तिथे येतात, जीवन छान जगतात. तो एक मुंबईपासून घेणारा गुण आहे. पण मी खरं सांगू का, जी लोक, आता मी जसं रिटायर्ड झालो, मी सेटल कोल्हापूरला झालो आहे, मुलांसाठी मी पुण्यात असतो. पण आजही मला कुणी विचारलं तो कोकणात जाऊन राहणं किंवा कोल्हापूरसारख्या ठिकाणी किंवा साताऱ्यासारख्या ठिकाणी किंवा मेळघाटमध्ये, हे खरं आयुष्याचं गमक आहे. कारण मुंबईचं लाईफ नोकरीसाठी, जगण्यासाठी माणसाला गरजेचं झालेलं आहे. पण ते तुमचं लाईफ नक्की नाही आहे अगदी. त्यामुळे छोट्या गावातला माणूस जरी मी असतो, ती छोट्या गावातच राहायला जायला आवडेल. आणि मी सगळ्यांनाच सांगेन, मुंबईला जा, मुंबई बघा. मुंबई मायानगरी आहे, मोहनगरी आहे, ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. पण जेव्हा तुमची स्वप्न पुरी होतील तेव्हा न चुकता मुंबई सोडा आणि पहिलं मुंबईपासून जेवढं लांब जाता येईल तेवढं जरूर जा मात्र अगदी. आणि तरच तुम्हाला खरा आनंद मिळेल. तू आता मुंबईच आहेस, मला माहीत नाही तुला किती आनंद वाटेल, पण मुंबई सोडून तो ज्या कोकणात जाशील तुझ्या लक्षात येईल की अशा पण काही जागा आहेत की ज्या मनुष्य वस्तीपासून जेव्हा दूर असतात त्या जास्त चांगल्या असतात. नक्कीच. सर, तुम्ही म्हणताय तुम्ही मुंबईपासून दूर आहात, पण मुंबईतला वडापाव तुम्ही किती खाल्लाय आणि सर्वात आवडता तुमचा वडापाव कोण? खाल्लाय, भरपूर खाल्लाय. मुंबईतला वडापाव जेव्हा मी मंत्रालयात होतो त्या वडापाव जो दुसरा पर्याय पण नव्हता, त्या वडापाव खाल्लाय, शेंगदाणे खाल्लेत. मुंबई हिंडलो आहे. मी सांगितलं ना, मुंबईला हिंडायला जरूर जा. जसं तुम्ही नॉर्थ मुंबई बघा, साऊथ मुंबई बघा, साऊथ मुंबईतलं श्रीमंती बघा, नॉर्थमधली गर्दी बघा, मीरा भायंदरला या, बोरोला, ते सगळं बघा ना. त्याचवेळी मुंबई बघा. पण मुंबईत राहायचं ज्यांच्या कुणाच्या मनात असेल, मला माहीत नाही ते कसे राहू शकतात मुंबईमध्ये. एस्पेशली जर तुम्ही छोट्या गावातनं आला असाल आणि जर तुम्ही कोकणातनं आला असाल, तर मी तर म्हणतो तुमचं नशीब एवढं जोरदार पाहिजे की मुंबईत काम करून जर तुम्हाला पुन्हा कोकणात, आता मुंबईचं कोकणातच येतं, पण खऱ्या कोकणात जर जाता आलं तर त्यासारखं कुठलं दुसरं नशीब नाही. पण मुंबईपासनं आपली सुटका नाही, ती मात्र तेवढीच खरी गोष्ट आहे. मुंबईला किती नावं ठेवायची म्हटली तरी तसं नाही आहे. ती एक मोठी नगरी आहे. लोकांच्या खूप आशा तिथं असतात, काहींच्या आशा पूर्ण होतात, काहींच्या होत नाहीत. पण मुंबईच्या लोकांना स्वप्न देणारी आणि स्वप्न जगवायला मदत करणारी नगरी आहे, हे नक्की खरं. पण मला जर विचारलं ऑप्शन, मुंबईला जाशील का परत, तर माझं कायमचं उत्तर असं नाही, मला मुंबईला काही जायचं नाही परत. सर, मुंबईचा आता जॉग्राफिकली विचार केला तर तो एक पेनिन्सुला आयलंड आहे. तिन्ही बाजूनी तिला पाणी आहे. असं असताना आपण जेव्हा वाईल्ड लाईफचा विचार करतो तेव्हा जमिनीवरच्या वाईल्ड लाईफचा विचार करतो, त्याच पलीकडे मरीन वाईल्ड लाईफचा पण विचार करतो का? आणि जेव्हा म्हणजे मुंबईत एस्पेशली आपण अनादी काळापासून सिवेज तसंच पाण्यात सोडतो, मग हे मरीन वाईल्ड लाईफमधले शेड्यूल 1 मधले प्राणी शेड्यूल 1च्या प्रोटेक्शनच्या ह्याच्यात येत नाहीत का?
असं विचार का? नाही येतात ना अगदी आणि महत्वाचं आहे आणि हा विचार केलेला आहे महाराष्ट्र सरकारनं 2011-12 साली आपल्याकडं एक मॅनग्रोव्ह युनिट सुरू करण्यात आलेलं होतं आणि सुरू करण्याच्या स्टेजपासून बघतोय कारण का त्यावेळेस मी तिथंच होतो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये. या सगळ्या गोष्टी ज्या करत आणल्या गेल्या आज महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. सगळीकडे मॅनग्रोव्ह आपल्याकडे वेस्टर्न कोस्टवर सगळीकडे ते मॅनग्रोव्ह वाचवण्यासाठी जे प्रयत्न आपण करतोय माझ्याकडं सरकार करतं आहे. आणि मला इथं सगळ्यांना आधी पहिल्यांदा एक सांगायला आवडेल की सरकारचे जेवढे एफर्ट्स आहेत हे जंगल वाचवायचं त्या सगळ्याला जी मदत जर खरी झाली असेल तर सर्व उच्च न्यायालय म्हणजे आपलं मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एवढे काही काही ग्राउंड ब्रेकिंग निर्णय दिलेले आहेत की ज्यांना आज आपले सगळं वाचतं आहे आणि मॅनग्रोव्हच्या एरियामध्ये दरवर्षी वाढ होती आहे हे आपल्याला सॅटेलाईट इमेजरीनुसार कळलेलं आहे आणि जो काय सगळा सायंटिफिक अभ्यास केला जातो त्यातनं पण कळलेलं आहे. तर मॅनग्रोव्हचं संवर्धन करणं महाराष्ट्र सरकारनं आणि काय केलेलं आहे की मॅनग्रोव्ह कुणाची ताब्यात असू दे म्हणजे फॉरेस्टच्या जरी ते नसलं दुसरी सरकारी यंत्रणा किंवा प्रायव्हेट कोर्टनं असं सांगितलं आहे की ट्रीट देम ॲज अ फॉरेस्ट अँड सेव्ह देम ॲज अ फॉरेस्ट. त्यामुळे ही एक मोठी गोष्ट आपण केलेली आहे. बऱ्याचशा मॅनग्रोव्हच्या जमिनी ज्या वनविभागाच्या ताब्यात नव्हत्या त्याच वनविभागाच्या ताब्यात आलेलं आहे. त्याचं सेक्शन 4 खाली एक नोटिफिकेशन सेक्शन 4 म्हणजे आमचा इंडियन फॉरेस्ट ॲक्टचा एक जो सेक्शन आहे तो करून ती जागा आपण रिझर्व्ह फॉरेस्ट करतो ते आपण प्रयत्न केलेले आहेत. आज आपल्याकडे खूप मोठे जर तुम्ही बघितली तर एक सँच्युरी आहे ज्याला आपण म्हणतो फ्लेमिंगो सँच्युरी. तुम्ही तिथे कधी गेला तर फ्लेमिंगोचं संवर्धन करत असताना मॅनग्रोव्हच्या जंगलाचं खूप चांगलं आपण संवर्धन करतो आहे. पण तरी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कळते निरनिराळे आपल्याकडे प्रोजेक्ट येतात कोस्टल रोड येतात मॅनग्रोव्ह तोडलं जाते त्यापासून नुकसान होते पण त्याचा आपण प्रयत्न करतोय कॉम्पेन्सेट करतोय की वेगळी मॅनग्रोव्हची प्लांटेशन घेऊन. पण सिवेजचा जो प्रश्न आहे जे घाण पाणी सगळं समुद्रात जात आहे त्याच्यावर खूप मोठा तोडगा राज्य सरकारला काढायला लागणार आहे. पोल्युशन कंट्रोल बोर्डला काळजी घ्यायला लागणार आहे. ना तुम्ही बाकी सगळं काही करा पण तुमचं जर सिवेज वॉटर अनट्रीटेड सगळ्या प्लास्टिक सकट जर समुद्रात जात असेल कारण का आम्ही खूपदा मी ठाण्यात असताना बघितलेलं आहे आम्ही जेव्हा ऐरोली ब्रिज किंवा त्याबरोबरची मॅनग्रोव्ह बघायचो इतकं पाणी इतकं प्लास्टिक इतकं घाण सगळी त्या समुद्रात जाते की ते वेळेच अडवलं गेलं तिथंच ट्रीट केलं गेलं आणि मग पाणी जर समुद्रात गेलं तर मला खात्री आपलं जे पाण्यातलं जे जंगल आहे मेनली जे मॅनग्रोव्ज ज्याच्यामुळे आज आपली सगळी कोस्ट लाईन आपण वाचवू शकतो कुठल्याही प्रकारच्या सुनामीपासनं वादळापासनं. पण हे करायला आपल्या सगळ्यांचीच गरज आहे. कुठलेही प्लास्टिक वेस्ट पाण्यामध्ये फेकू नका. जे प्लास्टिक आहे ते कमीत कमी वापरा रियूज करा आणि एवढं लक्षात ठेवा की समुद्र खूप जरी गोष्टी पोटात घेत असेल तर त्या गोष्टी पुन्हा काही कारणानं सगळ्या आपल्याकडे येणार आहेत नंतर त्याच बीचवर येऊन पडतात. मग आपण बघतो बीच किती घाण झाले. त्यामुळे सरकार आणि आपण सगळ्यांनी जर काळजी घेतली तर आपल्याला मॅनग्रोव्ह आणि आपला समुद्र किनारा नक्की वाचवायचा येईल. कारण सर आपण बघतो मुंबईच्या किनारी सुद्धा आपल्याला कोरल्स दिसतात काही इंटरटायडल पूल्स मध्ये ऑक्टोपसेस दिसतात आणि डॉल्फिन्स किती आपल्या सगळीकडे दिसतात त्यासोबत सॉफिश सारखे प्राणी सुद्धा दिसतात. अगदी तर मग त्यांना वाचवणं तितकंच गरजेचं आहे जितकं जमिनीवरच्या प्राण्यांना. अगदी बरोबर आणि त्या दृष्टीने प्रयत्न पण चालेल. आपला मॅनग्रोव्ह सेल जो आहे महाराष्ट्र शासनाचा तो एक्सक्लुझिव्हली त्याच्यासाठी कामं करतोय. मॅनग्रोव्ह वाढवणं आहे ते राखणं फ्लेमिंगो आणि त्याच्यावर पक्षांत जे सी बर्ड्स आपले सगळे त्यांना वाचवण्या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर पॅन्डेमिकमध्ये जसं कळलं की आपण सगळे कुलूप किल्ले लावून घरात बसलो होतो सगळे प्राणी मुक्त यानं होते आणि मुंबईला किती मुंबई पोर्ट रस्त्या पाण्यामध्ये कित्येक लोकांनी डॉल्फिन बघितलेले आहेत. त्यामुळे थोडं जरी आपण निसर्गाला संधी दिली पुन्हा रिज्युमिनेट व्हायची तर खूप गोष्टी मुंबईमध्ये होऊ शकतात. म्हणजे मी जे म्हटलं की नाही मुंबईला जायला काही लोकांना खूप आसक्ती असते मला अजिबात आसक्ती नाही पण मुंबईला जायला ह्या गोष्टी बघायला मला नक्कीच आवडेल. जेवढे डेव्हलपमेंटमध्ये आपण नुकसान केलेलं आहे जंगलांचं मॅनग्रोव्हचं ते जर भरून काढायचं असेल तर या कॉम्पेन्सेटरी गोष्टी ज्या सगळ्या आहेत त्या नक्कीच कराव्या लागतील आणि तर मात्र मुंबईचं मरीन लाईफ आणि मॅनग्रोव्ह हे सगळं छान वाचेल. सो वाईल्ड लाईफ अवेअरनेसचा विचार करताना तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी मुळात आधी माहिती पाहिजे. ती माहिती निर्माण होते वाईल्ड लाईफ रिसर्चमधनं. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा वाईल्ड लाईफ रिसर्चबद्दल काय आउटलुक राहिला आहे आणि हा प्रश्न विचारण्यामागचा माझा म्हणजे थॉट असा आहे की मला माहिती आहे तुमच्या नावावर 2 स्पीशीज आहेत म्हणजे एक पाल आहे आणि एक स्पायडर सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्याच्या मागचं रहस्य काय? खरी गोष्ट आहे ती की रिसर्च फार गरजेचं आहे. अगदी वाईल्ड लाईफ रिसर्च फॉरेस्ट रिसर्च
तुम्हाला माहिती असेल की आपली FRI म्हणून एक संस्था आहे, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, जे सगळं बेसिक फॉरेस्टची जी माहिती रिसर्च सगळं ते करत असतात. आणि फील्डमधला रिसर्चही तेवढाच महत्त्वाचा आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे एक रिसर्च विंग आहे, त्याच्यामध्ये अधिकारी, कर्मचारी, आमची लोकंसुद्धा रिसर्च करत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बाकी NGOज आहेत, खूप रिसर्चर आहेत की जे सरकारमध्ये राहून काम करत नाहीत, पण ते बरेचसे काम करत असतात. जसं वाईल्ड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे, बाहेरचे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत. तर ह्यांच्या मदतीनं फॉरेस्ट नेहमीच चांगलं काम करत आलेलं आहे. कारण का रिसर्चर जोपर्यंत फॉरेस्टला सगळी माहिती देणार नाहीत, फॉरेस्ट जोपर्यंत ती ॲक्सेप्ट करणार नाहीत, जोपर्यंत ती इम्प्लिमेंट करणार नाही, तर नवीन काहीच घडू शकत नाही. आणि याचं खरं क्रेडिट माझी मैत्रीण जी विद्या आत्रे, तिला मी 2005 मध्ये माझी बदली झाली होती अमरावतीला. पण मी 3, 4, 5 मध्ये जेव्हा साताराला होतो, तेव्हा पहिल्यांदा मी लेपर्ड चॉपमध्ये विद्यानं जे संशोधन केलेलं होतं अकोले जुन्नरमध्ये, ते पुढं कसं नेता येईल, आमच्या लेपर्डच्या रेस्क्यू टीम कशा बनता येईल, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही 2006 पासून करायला लागलो होतो, जेव्हा मी DCF सातारा होतो. सातारामध्ये सुद्धा माझे काही चांगले मित्र झाले होते रिसर्च करणार, आणि त्यांना नेहमी मी फॉरेस्टमधनं मदत करायचो, एवढ्यासाठीच की ही मुलं काहीतरी करून फॉरेस्टला माहिती देत जातील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेव्हा होतो तेव्हा माझ्याकडे खूप रिसर्चर यायचे, ते मग त्यांना मी माझ्या घरी राहायला द्यायचो. पार्थ त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची लॅबोरेटरी समजा, यातलं काम करा, फक्त नियम तोडून काही करायचं नाही. तर असे बरेच जेव्हा त्यांना मी मदत करत गेलो, त्यातूनच या 2 मुलांनी, ज्याने एखादं नवीन पाल शोधली, ज्याने एखादा नवीन संजय गाणेमध्ये स्पायडर शोधला, तेव्हा निव्वळ मी त्यांना केलेली मदत किंवा एक कृतज्ञता त्याचा बांग म्हणून त्यांनी 2 नावं दिलेली आहेत. पालीला नाव दिले नेमॅस पीस लिमई, आणि त्या स्पायडरला नाव दिलेलं आहे झरजेगो सुनील लिमई. पण ह्यात एवढं सांगायचं आहे की रिसर्चला मदत करणे फार गरजेचं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटनं. कारण का रिसर्च आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट या दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण का ज्यादी कोणी फॉरेस्टमध्ये आधी रिसर्च केलं, वेगवेगळी माहिती फॉरेस्टसाठी दिली, त्याच्यावर आधारितच ही मॅनेजमेंट केली जाते. आणि जसा वाईल्ड लाईफला रिसर्च आहे, जशा 2 मोठ्या आपल्या नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, झुलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया, ते तर नेहमीच आपल्याला मदत करतात. पण इतर रिसर्चची जेव्हा मदत घेतो ते आपल्याला नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या फॉरेस्टमध्ये करता येतात. आणि फॉरेस्ट मॅनेजमेंट आणि वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट या पूर्णपणे रिसर्चशी निगडीत असलेल्या गोष्टी असल्यामुळं रिसर्चर आणि फॉरेस्ट यांचा संबंध नेहमी चांगले ठेवले गेले पाहिजे. दुर्दैवानं तसं नाही आहे. रिसर्च फॉरेस्ट जे करतात ते बरेचसे रिसर्च असे असतात की त्यांना कधी कधी असं वाटतं की आम्ही एवढा सगळा रिसर्च केलेला आहे, क्रेडिट सगळं आम्हाला मिळायला पाहिजे आणि हे असंच फॉरेस्टनं करायला पाहिजे. फॉरेस्टचं म्हणणं असतं की आम्ही सगळे ॲडमिनिस्ट्रेशन बघतो आहे, आमचे काही जुने अनुभव आहेत, दरवेळेचा रिसर्चच कामाला येईल असं पण नसतं. तर ह्यात जेव्हा थोडासा मेळ साधला जाईल आणि जेव्हा दोघांच्यामध्ये एक चांगलं वातावरण होईल, तेव्हा नक्कीच रिसर्च ऑफ एका फॉरेस्टला होत राहणार आहे. आणि यासाठी आमची फॉरेस्टची जी रिसर्च विंग आहे तिनं हेच प्रयत्न करायला की सरकारी यंत्रणेबरोबरच जे बाहेरचे ॲमॅच्युअर किंवा प्रोफेशनल रिसर्चर्स आहेत त्यांच्या मदतीनं खूप चांगलं काम फॉरेस्टसाठी करता येईल. नक्कीच सर. सर, तुम्ही ॲज अ रिटायर्ड प्रिन्सिपल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आता पुढील 25 वर्षाचा रोडमॅप जेव्हा विचार करता, तेव्हा तुम्ही महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनसाठी अशा कोणत्या 3 गोष्टींचा विचार कराल की ज्या प्रायोरिटी ठेवल्या पाहिजेत? थोडीशी अवघड गोष्ट आहे, कारण का 25 वर्षाचा रोडमॅप बघायचा कळाला तर मी एक नक्कीच सांगणार की महाराष्ट्र आपलं एक खरं एवढं सुंदर राज्य आहे. आज काय नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे विदर्भापासून ते कोकणापर्यंत वेगवेगळे तुम्ही फॉरेस्ट झोन बघितले तर किती टाईपचे आपल्याकडे फॉरेस्ट झोन्स आहेत. पाऊस बघितला तर 5,500 मिलीमीटर एका बाजूला पश्चिमेकडे तर दुसरीकडे 450-500 मिलीमीटर पूर्वेकडं. विदर्भातलं सुंदर जंगल आहे, वेस्टर्न घाटमधलं सुंदर जंगल आहे. आज वेस्टर्न घाट आपल्याकडे आहेत. आपल्याला फॉरेस्टसाठी 2-3 गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे की लोकांच्यामधला अवेअरनेस जसा आपण वाढवू फॉरेस्ट्रीबद्दल, कॉन्झर्वेशन आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशनबद्दल, त्याचवेळी ॲक्टचं अतिशय स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन होणं अत्यंत गरजेचं आहे. ही तर पहिली गोष्ट आधी फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि विशेषतः राज्यकर्त्यांना लक्षात ठेवावं लागेल. का कसं आहे, कशी फॉरेस्ट डिपार्टमेंट ठरवलं, दुर्दैवानं आज काय झालेलं आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट हे सगळ्यांचं नावडतं डिपार्टमेंट आहे. कुणालाही वाटत नाही की बाबा हे फॉरेस्ट आमचं आहे, फॉरेस्ट आहे. प्रत्येकाला वाटतं की जी काही सो कॉल डेव्हलपमेंट आपल्याकडे होतीये त्यात सगळ्यात मोठा जर अडसर कुठला आहे तो फॉरेस्ट आहे. प्रत्येकाला वाटतं की फॉरेस्टची लोक प्रत्येक गोष्टीला नाही म्हणतात, जंगलात येऊ नका, झाड तोडू नका, वाड्याला त्रास देऊ नका, रात्री फटाके फोडू नका, रात्री दिवे लावू नका, अमुक करू नका. म्हणजे थोडक्यात काय,
आम्हाला ना म्हणणारच डिपार्टमेंट म्हणतात. पण दुर्दैव असं आहे की आम्हाला जो पगार मिळतो हा नाही म्हणायलाच मिळतो, आणि आम्ही जर नाही म्हटलं तरच फॉरेस्ट वाचणार आहे. तर हे आधी सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आता त्यामुळे असं आहे का की फॉरेस्टनं सगळ्याच गोष्टीला ना म्हणायला पाहिजे? नाही. फॉरेस्ट हो सुद्धा खूप गोष्टीला म्हणू शकतो. पण ते हो म्हणजे जसं आता टुरिझम करायचं आहे तुम्ही इको टुरिझम करा. तुम्हाला जंगलामध्ये जायचं आहे तर काही ठराविक एरियात निदान कोर एरिया तरी प्राण्यांसाठी सोडा. हे जे नियम आम्ही सांगतो ते पाळले गेले पाहिजेत. म्हणजे एक तर काय झालं लोकांच्या मधला अवेअरनेस. दुसरं काय झालं की पॉलिटिकल सर्कल्समध्ये फॉरेस्टबद्दल जास्त माहिती देणं. आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी मुख्यमंत्री महोदय, वनमंत्री, इतर जे राजकीय नेते आहेत त्यांच्याशी सतत संपर्कात राहणं, त्यांना समजून सांगणं की सर हे कायदे का महत्त्वाचे आहेत, हे कायदे बदलायचे असेल तर कसे बदलले गेले पाहिजेत. पण हे जंगल सांभाळणं हे तेवढंच गरज आहे. म्हणजे किती जरी आम्ही नावडतं खातं असलं तरी आज फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांचं काही ज्या खऱ्या गोष्टी आहेत ते पॉलिटिशियनच्या, राज्यकर्त्यांच्या नजरेस आणून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वनविभागामध्ये जेवढे नवीन शिकलेले तरुण चांगले अधिकारी येतील तेवढ्या त्यांना फॅसिलिटी वाढवून देणं. आणि त्याचबरोबर दोन्ही गोष्टी आहेत, जेवढ्या फॅसिलिटी द्याल तेवढीच त्यांच्यावर जबाबदारी टाकणं, आणि जर चूक झाली तर तेवढीच स्ट्रिक्ट पनिशमेंट देणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. पण मी एक नक्की तुम्हाला सांगतो, या 38 वर्षाच्या माझ्या प्रवासामध्ये वनविभागात काम करणं ही फार अवघड गोष्ट आहे. एक तर खूप लोकांना वाटतं या वनविभागाचं नाव जे आहे ते स्पेलिंगमध्ये फॉरेस्ट आहे, FORREST. तर ते समजावं लागतं की आर आमच्यात एकच आहे, 2 आर नाही आहेत. आणि फॉरेस्टचं काम करताना सगळ्यांनाच आम्हाला दुखवायला लागतं. रोड तुम्ही करताय आम्ही तुम्हाला थांबवतो, हे फॉरेस्ट आहे. तुम्हाला केबल टाकायचे आम्ही सांगतो नाही हे फॉरेस्ट आहे, हा इथं रूल आहे. पण लोकांना हे समजूनच घेता येत नाही. का मला पण माहीत नाही का आम्ही कुठं कमी पडतोय, की हे कुणासाठी आपण करतोय. आपण सगळ्यांना सांगतो ना ही पृथ्वी जी आहे ती पुढच्या जनरेशनसाठी आहे, त्यांना ती परत द्यायची असेल तर ती सांभाळायला पाहिजे. मध्ये सांभाळणारं कोण आहे? तर फॉरेस्टचे अधिकारी आहेत. तर तिसरं जे आम्हाला महत्त्वाचं जे काम पहिलं करायचं आहे अवेअरनेस, दुसरं डिपार्टमेंट लोकांसाठी करायची कामं, आणि तिसरं पॉलिटिशियन्स आणि सगळ्यांना समजावून सांगणं की हे आपण फॉरेस्टचं जे काम आहे ते आपण का करतो आहे. एक छोटीशी गोष्ट सगळ्यांना मी सांगू इच्छितो की बहुतेक सगळ्यांना माहिती आहे की हे आपल्याला वन आणि पर्यावरण मंत्रालय असं सगळ्यांना माहिती असतं, फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट. पण आता तुम्ही बघितलं तर मिनिस्ट्रीचं नाव सुद्धा काय झालं आपल्या, फॉरेस्ट, एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज. म्हणजे क्लायमेट चेंज काय आहे हे जर फॉरेस्ट नाही सांभाळलं तर ज्या ज्या घटना पुढे घडणार आहेत 25 वर्षात त्याच तुम्हाला आत्ता दिसत आहेत. आचार्य किनारे फ्लॅश फ्लड्स, दरवर्षी पावसाळ्यात हिमाचल जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या लँडस्लाइड्स, सगळीकडे लागणाऱ्या उन्हात लागणाऱ्या नैनितालमधल्या आणि यशलला लागणाऱ्या सगळ्या आगी, हे कशाची चिन्ह आहेत सगळी. या 20% जागेला जर आपण नीट सांभाळलं तर आपल्याला 80% जागेत नीट राहता येईल. हे लोकांना कळणं, हे लोकांना समजावणं हे याच्या पुढच्या 25 वर्षामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं महत्त्वाचं काम राहणार आहे. आणि मी तर म्हणेन ही एक ती जशी म्हणतो ना सीतेनं दिलेली अग्नी परीक्षा, त्यातनं जर फॉरेस्ट तावून सुलाखून बाहेर पडलं तर त्यात फॉरेस्टचं पण भलं होणार आहे आणि आपल्या राज्याचं पण भलं होणार आहे. क्लायमेट चेंज सर आजही बघतोय आपण. मे मध्ये सुरू झालेला पाऊस आज आपला ऑक्टोबर संपला, आज 1 नोव्हेंबर आहे तरी पुण्यात पाऊस आहे. आणि आपल्याला असं कळलं की या नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे. म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असेल तर वनविभागाला खूप मोठं काम करायला लागेल. आणि त्याला मी सांगितल्याप्रमाणे की हे टोटल थँकलेस जॉब म्हणूनच करायला लागेल. त्यामुळे एखादा तुम्ही जेव्हा वनविभागात ज्या नवीन अधिकाऱ्यांना यायची इच्छा असेल त्यांनी लक्षात ठेवायचं की ना पुढची 25 वर्ष पाठीवर शाबासकीची थाप नक्कीच मिळणार नाही. पण हे 25 जर मनापासून सगळ्यांनी काम केलं तर पुढचं जनरेशन मात्र नक्कीच दुवा देईल की जे काय वाचलेलं आहे ते सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटमुळे. या 38 वर्षात तुमची सर्वात आवडती पोस्टिंग कोणती होती? नेहमीच मी सांगतो सगळ्यात आवडती पोस्टिंग जरी माझी संजय गांधी राष्ट्रवादीतली असली तरी सगळ्यात चॅलेंजिंग होती. पण त्याच्यापेक्षा सुद्धा एक मी खूप चॅलेंजिंग पोस्टिंग केलेलं होतं की जे आयुष्यभर मला एक सामाजिक काम केल्याचं जे जाणीव करून दिली ती म्हणजे ॲडिशनल ट्रायबल कमिशनर. मी अमरावतीमध्ये साधारणपणे 2005ला तिथं गेलो होतो. ते 5 ते 8 ही 3 वर्ष मी ॲडिशनल ट्रायबल कमिशनर होतो. त्याच माझ्याकडं रेव्हेन्यू डिव्हिजन अमरावतीमधले 5 जिल्हे म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम आणि मराठवाड्यातले 11 जिल्हे होते. 400च्या वेळी माझ्याकडे आदिवासी आश्रमशाळा होत्या. त्यामुळे तिथं आश्रमशाळेत जाणं, विद्यार्थ्यांशी बोलणं,
आदिवासी विभागातली नवीन नवीन कामं, ट्रायबल वेलफेअरच्या गोष्टी या ज्या मी काही 3 वर्षामध्ये केल्या, ते सगळ्यात माझ्या आयुष्यातलं चांगलं काम आहे. आणि त्यावेळेस तिथं मी ज्या ज्या लोकांकडनं कामं करून घेतली, मदत केली लोकांना, ज्या काही गोष्टी सगळ्या केल्या, त्या आजही मला रिटायरमेंट झाल्यानंतर मला जर एक 10 माणसं भेटत असतील, तर त्यातली 5 माणसं मी आदिवासी खात्यात केलेल्या कामानिमित्तानं मला भेटणारी असतात. आणि सगळ्यात म्हणून मी सांगेन की कधी कधी माझं असं एक जमलिंग होतं की कुठला माझा बेस पेड आहे, की आदिवासी खात्यात मी काढलेली 2.5 वर्ष का संजय गांधी राष्ट्रवादीत काढलेली 2.5 वर्ष. त्या दोन्हीमध्ये संभ्रम नेहमीच येईल, पण माझी सगळ्यात आवडती पोस्टिंग, सगळ्यात चॅलेंजिंग पोस्टिंग जी होती ती ही 2 होती माझी. ॲडिशनल ट्रायबल कमिशन अमरावती आणि डायरेक्टर संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई. सर, वाघा पलीकडच्या अट्रॅक्शनमध्ये तुम्हाला सर्वात आवडलेला प्राणी कोणता आहे? आता तर मला हेच सांगायला की मला सगळ्यात आवडला प्राणी बिबड्या आहे, कारण का बिबड्याबरोबर जितके वर्ष मी काम केलं त्याने एक लक्षात आलं की अतिशय इल्युझिव्ह, अतिशय कनिंग, अतिशय लक्ष ठेवून राहणारा आणि सगळ्यात चपल जर कोणी प्राणी असेल तो बिबड्या आहे. म्हणजे आपण किती म्हटलं ना की माणसानं कसा असावं वाघासारखं, तर मी तर म्हणेन जर थोडंफार कनिंग राहून जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल स्वतःचं, तर मग बिबड्यासारखं राहणं गरजेचं आहे. आणि बिग कॅट्स पलीकडे? बिग कॅट परिसर खूप आहे. आता जर अगदी छान म्हणजे माझ्या जर आवडीचं होतं, मी शेकरूच्या फार प्रेमात आहे आणि मेनली भीमाशंकरमुळं. म्हणजे तुम्ही जर भीमाशंकरला हिवाळ्याच्या दिवसात गेला, आमच्या रेस्टॉरंट जंगलात कुठेही बसला आणि अचानक तुम्हाला जेव्हा दिसतं की उंच उंच झाडावर प्रकाशात काही चमकतंय, तर तो जो काही रंग आहे शेंद्री चॉकलेटी, ती भीमाशंकरी आपली खार आहे. तर मला वाटते बिग कॅट नंतर जर प्रेमात पडावं असं तेच आपल्याला एक सुंदर जनावर आहे. खूप छान सर. सर, आज इन्सिडेंटली 1 नोव्हेंबर आहे आणि उद्या 2 नोव्हेंबर म्हणजे 2 नोव्हेंबर 2017 साली T1 म्हणजेच अवनी या टायगरला आपण वी शॉट हर डाऊन अँड शी वॉज सेंट टू दी हेवन्स. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? आणि त्याच्या मला माहिती आहे खूप कटू आठवणी असतील नक्कीच, बिकॉज किती नाही म्हटलं तरी आपण अटॅच होऊन जातो त्या प्राण्याशी. तर तुमचा काय अनुभव राहिला त्याबद्दल? आणि अनुभव ही गोष्ट 18ची आहे, 2 नोव्हेंबर 18, दिवाळीच्या एक 2-4 दिवस आधीची घटना आहे. म्हणजे माझ्या पण हे चांगलं लक्षात होतं आणि मी शक्यतो ती आठवण टाळायला बघतो, पण मला वाटलं नव्हतं की तुझ्या लक्षात येईल ते. पण जे काय 2018 2 नोव्हेंबरला झालेलं होतं ते एक दुर्दैवी घटना होती. फॉरेस्ट डिपार्टमेंट मी 3 महिने त्या पांढरकवड्या गावामध्ये स्वतः मुक्काम ठेवून होतो. माझे सिनियर होते आमचे PCCF वाईल्डलाईफ त्यावेळेचे. माझी खूप चांगली DFI अभरणा म्हणून जी पांढरकवड्याला होती, जी गेली वर्षभर प्रयत्न करत होती की त्या वाघिणीला पकडता येईल तिच्या बच्चांसकट. दुर्दैवानं अशा घटना काही घडत गेल्या की तिला पकडायच्याऐवजी आम्हाला नाईलाजानं मारायला लागलं त्या दिवशी. 2 तारखेच्या रात्रीच, म्हणजे 2 आणि 3ची इंटरव्हिनिंग नाईट, त्या दिवशी सगळी गोष्ट झाली होती. एक फक्त मी एवढं सांगायचं की ह्या गोष्टी बऱ्याचदा उच्च न्यायालयात गेल्या, सर्वोच्च न्यायालयात गेल्या, प्रत्येक ठिकाणी झालं, याच्या खूप चौकशा झाल्या. खूप लोकांना अजूनही याच्याबद्दल शंका आहे. माझे काही जवळचे मित्र मला खाजगीत म्हणतात की सुनील काय नक्की झालं होतं. पण सगळ्यांची एक गोष्ट आहे की आम्ही आमच्याकडून खूप प्रयत्न केले की ती वाघीण तिच्या पिल्लांसकट आम्हाला पकडता येईल, कारण त्या वाघिणीला पकडणं एवढ्यासाठी गरजेचं होतं की नाहीतर लोकांच्यात उद्रेक होऊन त्या वाघिणीला मारण्याचे किंवा इतर प्राणी मारण्याचे किंवा जंगलांना आगी लावण्याचे प्रयत्न झाले होते आणि झाले पण असते. आणि आम्हाला फक्त लोकांना हेच सांगायचं आहे की जर त्या वाघिणीला फॉरेस्टला मारायचंच असतं तर कधीच मारता आलं असतं. पोलिसांची मदत घेता आली असती, रायफल वापरता आल्या असत्या. पण आम्ही ज्या ज्या पद्धतीचे प्रयत्न केले, 3 महिन्यांसाठी मी माझे वरिष्ठ अधिकारी जंगलामध्ये मुक्काम ठोकून होतो. 200 ते 250चा स्टाफ घेऊन आम्ही 3 महिने जंगलात फिरत होतो. सकाळ झाली की जंगलात जाणे, संध्याकाळी परत येणे. काय काय आम्ही त्यासाठी प्रयत्न केले नाही. ड्रोन्स वापरले, पॅराग्लायडर्स वापरले, वेगळ्या प्रकारचा हार्मोन म्हणजे फेरोमोन्स वापरले की ज्यांना वाघिणीला अट्रॅक्ट करता येईल. एकानं आम्हाला सल्ला दिला की केन कोरजोन एक इटालियन कुत्र्यांची जात आहे, ती वाघाला पकडू शकते. आम्हाला माहिती होते शक्य नाही, पण तरी ते आम्ही वापरलं. का केलं असेल तर एका वाघिणीचा जीव वाचवायला. पण दुर्दैव असं होतं की पुढचा खूप मोठा जर प्रॉब्लेम टाळायचा असेल त्याला तातडीनं पकडणं गरजेचं होतं. आणि ते जर हातात येत नसेल तर तिला मारणं शेवटचा ऑप्शन होता. आणि दुर्दैवानं तिला त्या पकडण्याच्या नादामध्ये त्या दिवशी अशी घटना घडली की त्या वाघिणीला एक गोळी मारूनच तिला मारायला लागलं. आयुष्यभराची आम्हाला ती खंत आहे सगळ्या वनाधिकाऱ्यांना की आम्ही जे त्या ऑपरेशनमध्ये होतो की एका वाघिणीचा जीव मला वाचवता आला नाही. दुर्दैवानं तिच्या 2 पिल्लांच्यापैकी जो एक मेल पिल्लू होतं, या सगळ्या त्या गडबडीत ते पळालं, ते शेवटपर्यंत सापडलं नाही.
जी फिमेल कब होती तिला आम्ही उचलून आणलं, तिला परत तिचं रिहॅबिलिट करायला प्रयत्न केलं. पेंचमध्ये त्यासाठी एक आम्ही मोठं फेन्सिंग बनवलं, रिहॅबिलिटेशन सेंटर केलं. आम्हाला असं वाटलं की आता मोठी झाली, शिकार करायला आली, म्हणून आम्ही तिला जंगलात सोडलं. पण ज्यावेळी जंगलात सोडलं त्याच वेळी दुर्दैवाने तिची एका मोठ्या वाघिणीबरोबर टक्कर झाली आणि ती फेटली जखमी झाली. आणि किती गोष्ट बघा, जी फेटली जखमी झालेलं पिल्लू आहे ते परत आलं कुठं? ते त्याच सेंटरला आलं जिथे तिला मी रिहॅबिलिट करायचं होतं. मग मला सांगा, ज्या एका पिल्लाला हे कळलं की हीच लोक आपल्याला मदत करणारी आहे म्हणून ती आमच्याकडे परत आली ना. त्यामुळे वनविभागावर ज्यांनी ज्यांनी आरोप केले की वनविभागानं मुद्दामून वाघिणीला मारलं, ती सगळ्यात मोठी चूक होती. आणि आमचं दुर्दैव असं की आम्ही त्या वाघिणीला वाचवू शकलो नाही. त्यामुळे अजूनही कुणी T1चा विषय काढला, त्याच्यावर एक शेरणीसारखा पिक्चर निघाला की त्यात काही चांगल्या गोष्टी दाखवल्या, पण वाईटही खूप दाखवल्या ना. वन अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं डार्क लाईटमध्ये दाखवलं होतं ते पण फार चुकीचं होतं. म्हणूनच मी बोलताना म्हटलं होतं की वनव्याचा जॉब हा अतिशय थँकलेस जॉब आहे. तुम्ही काही केलं तरी ते लोकांना पटेलच असं नाही आणि तरी पटावा असं पण नाही. आणि या T1च्या बाबतीत मात्र ही शेवटपर्यंत शंका लोकांच्या मनात राहणारच आहे की तिला का मारलं असेल वन विभागानं. जेव्हा मी दरवेळीस सांगतोय की आम्ही आमच्यापर्यंत मॅक्झिमम प्रयत्न केले की T1 वाचली जावी, कारण का तिची पिल्लं पण आम्हाला वाचवायची होती. पण कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्यामुळे ह्यापुढे आम्ही लोकांना पर्यंत हेच सांगतोय की कुठल्याही वाघाला नावं देऊ नका, त्यांना T1 T2 नावानं ओळखा. तर काय होतं, माया, मटका, मछली अशी ज्या नावं देतो त्या तुम्ही ते जास्त जोडले जाता. आणि आम्हाला वाघ एक प्राणी म्हणून वाचवायचा नाही, तर वाघ स्पेसीज म्हणून वाचवायचा आहे. आणि वाघ वाचवतो म्हणजेच आम्ही सगळं जंगल वाचवतो. त्यामुळे ही मात्र एक खंत कायमची मनाला लागलेली आहे की जर त्या दिवशी आपण T1ला ट्रँक्युलाइज करू शकलो असतो आणि जर तिला पकडू शकलो असतो पिल्लांसकट, आज तर ती जगभरात एक मोठी आमच्यासाठी पण मानाची गोष्ट ठरली असती ना. पण कधी कधी असं होतं, चांगलं काम करता करता अपयशात पदरात येतं आणि त्याचं धनी मात्र कायमचं व्हायला लागतं. नक्कीच सर. तुम्ही आता एक नाव घेतलं माया. माया टायग्रेस ही खूप रॉयल, खूप टुरिस्ट फ्रेंडली आणि म्हणजे ती न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरवरच उभी आहे अशी पोज देणारी वाघीण होती. तर त्या वाघिणीने सुद्धा म्हणजे जी आपल्याला अशी ग्रेसफुल वाटते किंवा जी वाघीण एकदम म्हणजे आपल्याला ह्युमन फ्रेंडली आहे. ह्युमन फ्रेंडली, भीती वाटत नाही, अशा वाघिणीकडनं पण जेव्हा हल्ले होतात तेव्हा कळतं की वाईल्ड लाईफ ही शेवटी वाईल्ड लाईफ आहे आणि त्यांच्यासोबत जेवढं डिस्टन्स ठेवलं पाहिजे तेवढं नक्कीच नेहमीच ठेवलं पाहिजे. खरी गोष्ट आहे अगदी ही. आणि मायावरनं ते तुम्हाला सगळ्यात दिसून येईल की माया अतिशय लोकप्रिय होती, टुरिझम फ्रेंडली होती, टुरिस्ट फ्रेंडली होती. भरपूर जिप्सींच्या मधनं पण ती निघून जायची. पण ती गेल्यावर सुद्धा लोकांना तेवढंच वाईट वाटलं ना की माया गेली कुठं. आजही तो मोठा अनुत्तरित प्रश्न आहे, कारण का माया शेवटपर्यंत सापडली नाही. आणि दुर्दैव हेच होतं सगळ्यामध्ये की वाईल्ड लाईफ हे वाईल्ड लाईफ आहे शेवटी. कधी आपल्याला कळून येणार नाही कधी काय होणार आहे. जेवढं सायन्स आपल्याला माहिती आहे तेवढं वाईल्ड लाईफच्या पासून एक ठराविक डिस्टन्सही ठेवायलाच पाहिजे. तसं आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे आपला एक स्पेस बबल असतो. आपण सुद्धा एक म्हणजे किती जवळ बसायचं की जोपर्यंत आपण कम्फर्टेबल राहू हे पण एक ठरलेलं असतं. सेम वाईल्ड लाईफच्या बाबतीत आहे. त्यामुळे जी वाघीण सगळ्यांना माहिती, तिच्याकडून 2-3 माणसं आमच्याकडे मारली गेलेली होती, आमची एक फॉरेस्टची गार्ड मारली गेली होती. त्यामुळं प्राण्यांवर प्रेम करणं गरजेचं आहे, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणं म्हणजे त्यांना सांभाळणं गरजेचं आहे. पण एक ठराविक डिस्टन्स हे मात्र दरवेळेस ठेवलं गेलं पाहिजे. आणि मी पुन्हा तोच वर्ड सांगेन तुम्हाला की स्पेस, प्रत्येकाला जी स्पेस या जगण्यासाठी आवश्यक आहे ती त्यांना दिलीच गेली पाहिजे. तर कटू आठवणी बाजूला ठेवल्या तर जाता जाता काही प्लेझंट सरप्राइजेस जे तुम्हाला फॉरेस्टनी दिले त्याच्याबद्दल थोडं सांगा. मी सगळ्यात प्लेझंट सरप्राईज म्हणजे की ज्याला अभ्यासात कधीच इंटरेस्ट नव्हता, कॉलेजमध्ये फक्त जो गंमत करायला एक खूप छान नोकरी दिली. एक 35 वर्षाचं सुंदर आयुष्य दिलं फॉरेस्टमधलं. आपण म्हणतो ना आयुष्यातले 3 पडाव असतात. पहिली 30मध्ये शाळा शिकणं, कॉलेज शिकणं, नोकरीचे प्रयत्न, पुढची 30 वर्ष नोकरी सांभाळणं आणि पुढं आरामशीर रिटायर्ड लाईफ जगणं पेन्शन घेऊन. तर ह्यानं जे 35 वर्ष जे मला लाईफ दिलं ते सगळं लाईफ चेंज म्हणजे एक कॉलेजमधला उन्हाळका करणाऱ्या मुलाला फॉरेस्ट ऑफिसर बनवणं, 35 वर्ष तुला छान देणं, त्या माणसानं 2 स्पेसीस स्वतः अभ्यास न करता त्याच्यानं 2 स्पेसीस होणं, हे तुम्हाला कोण देणार आहे दुसरं. म्हणजे मी तर म्हणतो की फॉरेस्ट माझी डेस्टिनी होती. आणि आतासुद्धा मी रिटायर झाल्यानंतर गेले 2 वर्ष एका सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीवर काम करतो आणि ते सुद्धा काम मी असं करतोय की ते माझं कामसुद्धा फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे. तर मला वाटतं की फॉरेस्टनं ज्या गोष्टी मला आयुष्यात दिलेल्या आहेत
त्या माझ्या तरुणपणात दिल्या, कारण का मी कॉलेज चुकून मी जंगलात फिरायला जायचो. नोकरीत दिला तर मी 35 वर्षे जंगलात होतो. आणि आता नोकरीतनं रिटायर झाल्यानंतर सुद्धा पुन्हा मला जंगलात जायला मिळते, ते निवड ह्यामुळंच. तर मी म्हणेन की माझी डेस्टिनीच फॉरेस्ट होती आणि मला जे काय आयुष्यात आज मिळालेलं आहे ती प्रत्येक गोष्ट या फॉरेस्टमुळे मिळालेली आहे, एवढंच सांगेन. येस, नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि तुमचा 35 वर्षाचा अनुभव आपण असा छोट्याच पॅकेटमध्ये पॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप हा एपिसोड तुम्हा सगळ्यांना नक्की आवडला असेल. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला पुढील एपिसोड कशाबद्दल हवा आहे हे देखील मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि पाहत रहा तुमचा लाडका कार्यक्रम प्रश्नांची सोलकढी. थँक्यू.